मराठीच्या एका भाषेच्या अंतर्गत ज्या बोलीभाषा येतात त्याच्यामध्ये अहिराणी आहे, खानदेशी, मानदेशी आहे, आपली पुण्याची मराठी वेगळी आहे, मुंबईकडचं थोडं मराठी वेगळं आहे. आत्ताच्या पिढीतल्या मुलांच्या वाचनाविषयी मला थोडीशी आशा आहे. मला तरी असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये ते प्रमाण वाढलंय. आपण हा खूप मोठा इश्यू करून ठेवलाय की पिक्चर आला तरच ते पुस्तक भावी. मला उलट असं वाटतं की मराठी भाषेच्या पुस्तकावर तुम्ही चित्रपट केला, हे मराठीने त्या बॉलिवूडवर केलेले उपकार आहेत. समजा शिवाजी महाराज आग्र्याहून निघाले, ही घटना आहे, त्याच्याकडे बघायचा ब्राह्मणांचा दृष्टिकोन वेगळा आहे, मराठ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, वैश्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, अजून वेगळा दृष्टिकोन असू शकतो. म्हणजे एकाच घटनेकडे ना वेगवेगळे समूह वेगवेगळ्या नजरेने बघतात. तर कॉमन मिनिमम हिस्ट्री नाही आहे आपली आणि रिसर्च नाही आहे आपला. हे दोन फॅक्टर असल्यामुळे आपले ऐतिहासिक सिनेमे बऱ्यापैकी गंडतात. सिनेमा संपला की लोक उठतात आणि त्या थिएटरमध्ये गारद द्यायला लागतात. आज ते कदम, माझा गारद देण्यालाही विरोध नाही. ती देण्याच्या काही विशिष्ट वेळा आणि जागा आहेत. शिवाजी महाराज दरबारात आत येताना ही गारद दिली जायची, तुम्ही सिनेमा संपल्यावर देताय. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आरपार कॅफेमध्ये आज आपण भेटलो आहोत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने. आणि आज माझ्याबरोबर 3 तरुण, ताज्या दमाचे वगैरे वगैरे ज्यांना विशेषणं देता येतील असे 3 लेखक माझ्याबरोबर आहेत. आणि त्यांच्याबरोबर सध्याची आत्ताच्या पिढीतल्या लेखकांची सुखदुःख, वाचकांची सुखदुःख अशा अनुषंगाने आपण गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर आहे नितीन थोरात, सौरभ करडे आणि अमोल उदगीकर. मी आधी सर्वात पहिल्यांदा माझ्याबद्दल सांगते. मी एका विशिष्ट माध्यमासाठी लिहिते, टेलिव्हिजनसाठी मी गेली अनेक वर्ष लिहिते. त्या अनुषंगाने TV मालिका आणि बरंच काही नावाचं एक पुस्तक राजहंस प्रकाशननी माझं गेल्या वर्षी प्रकाशित केलं, ज्याच्यामध्ये मी माझा गेल्या 25 वर्षांचा TV या माध्यमातला प्रवास आणि त्या अनुषंगाने माझी निरीक्षणं, त्यात काय बदल होत गेले ते ह्याचा माझा जो काही अभ्यास झाला होता त्या अभ्यासावर आधारित असं मी ते पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक असं मी एवढं एकच लिहिलं आहे, पण त्या पलीकडे गेली जवळजवळ 15-20 वर्ष मी या माध्यमामध्ये कथा, पटकथा, संवाद या वेगवेगळ्या पातळ्यांवर लिहित असते. आणि थोडंसं स्वांत सुखाय लेखन म्हणून काहीतरी करते, जे पुढे लोकसत्तामध्ये सध्या माझा एक सदर सुरू आहे, बारमाही नावाचं. असं माझं लिखाण चालू असतं. पण नितीन, मला वाटतं तू खूप जास्त वैविध्यपूर्ण आणि खरंच ज्याला स्वांतसुखाय असं म्हणतात तसं तू लिहितोस, कारण तू दौंडचा आहेस आणि तुझा लेखनाचा प्रवास हा अद्भुत आहे तसं म्हटलं तर त्याविषयी थोडंसं सांग ना. मला लेखनाची आवड होती सुरुवातीला, म्हणजे अगदी शाळा महाविद्यालयातच. आणि मला असं वाटलं की लेखन करायचं म्हणजे जर्नलिझम करायचं. हो. आणि मग मी जर्नलिझम केलं, मी पत्रकार झालो. मी पत्रकार म्हणून एक 7-8 वर्ष काम केलं. आणि 7-8 वर्षानंतर मला समजलं की लेखन आणि पत्रकारिता लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे. म्हणून मी पत्रकारिता पूर्णपणे सोडून दिली आणि लेखनाला सुरुवात केली. मी पहिली सूर्याची सावली म्हणून कादंबरी लिहिली, जिला श्रीना पेंडसे पुरस्कार मिळाला. हा, येस, राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. आणि तिथं माझा कॉन्फिडन्स वाढला की आता आपण पूर्णवेळ लेखन करू शकतो. आणि मग तिथून पुढं मी पत्रकारिता सोडून दिली आणि मग मी कथा, कादंबऱ्या लिहू लागलो. आणि मग त्या दरम्यान मी ऑडिओ बुक्स लिहिले. सुरुवातीला स्टोरी टेल सोबत ऑडिओ बुक्स लिहिले. आणि ऑडिओ बुक्स एक 7 ऑडिओ बुक्स लिहिले आणि बाकी छोट्या मोठ्या कथा होत्याच. आणि मग ऑडिओ बुक्स लिहिल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण प्रिंटमध्ये सुद्धा यायला हवं, कारण ऑडिओ बुक्स खूप शहरी वाचक होता. ग्रामीण वाचकापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पुस्तकं लिहायला हवीत. आणि मी स्वतः ग्रामीण भागातनं आल्यामुळे मी कितीही पुस्तकं लिहिली तरी माझ्या गावातल्या मुलांपर्यंत पोहोचतच नव्हती, कारण ते ऑडिओ बुक्स होते. मग म्हटलं की आता आपण प्रिंट बुक लिहावेत. आणि मग मी प्रिंट बुक लिहायला सुरुवात केली. तर आत्ता या क्षणाला माझे 9 प्रिंट आहेत आणि बाकीचे 6-7 ऑडिओ आहेत. तर त्या बुक्समध्ये पण प्रकारही वेगवेगळे आहेत. म्हणजे अगदी पहिलं लिहिलं होतं सूर्याची सावली, जे बाप लेखाचं होतं. मग लिहिलं मी सोंग, जे ग्रामीण संस्कृती आणि जातीव्यवस्थेवर होतं. नंतर लिहिलं पेटलेलं मोरपीस, ते गावाकडच्या मुलींवर होतं. त्यानंतर मला असं वाटलं खूप सामाजिक झालं, आता थोडंसं धार्मिक वगैरे लिहावं. मग मी खंडोबा लिहिलं, अंबालक्ष्मी लिहिलं. आणि मग असं वाटलं की आता आपण सक्षम आहोत महाराजांच्या विषयाला हात लावायला, की एवढं सोपं नसतं शिवाजी महाराजांवर लिहिणं. मग मी शिवाजी महाराजांचा अभ्यास केला आणि मग साधू आणि शंभू अशी पुस्तकं लिहिली. असा तो लेखन प्रवास चालू आहे. अजून किती दिवस चालेल माहीत नाही. हो, नाही, आणि एवढं सोपं नसतंच इतिहासाबद्दल लिहिणं, कारण त्याला खूप अभ्यास लागतो आणि ते वर्षानुवर्ष सौरभ तू करतो आहेस.
तो तुझा अभ्यासाचा विषय म्हणून तू त्याच्याविषयी लिहायला लागलास का तुला त्याच्यात लिहायचं होतं म्हणून तू त्याचा अभ्यास करायला लागलास? नाही, विषय मी आधी वक्ता आहे. तुझी जवळजवळ 2500 व्याख्यानं तुझी झालेली आहेत. आणि त्याच्यासोबत ज्यावेळी आम्ही फिरत असतो, शहरामध्ये असेल, गावामध्ये असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल, त्यावेळी एक गोष्ट अजूनही मनाला जाणवते, म्हणजे अनुभव असेल हा, की आपण म्हणतो की वाचक कमी झालाय, पण तो आपल्याला शहराकडे बऱ्याचदा दिसतो कमी झालेला. अजूनही 2 ते 3 पिढ्या, म्हणजे आम्हाला सिनियर असलेल्या, आपल्या सगळ्यांचे आजी आजोबांचं वय, आई वडिलांच्या वयाच्या, या वाचतात, खूप वाचतात. म्हणजे तू म्हणतोयस की निम शहरी भागांमध्ये? हो. आणि मग त्याच्यातनं बऱ्याचदा लोक असं विचारायला लागली की तुम्ही काही लिहिलंय का भाषण झाल्यावर. त्याच्यातनं पुस्तकांचं लिखाण पुढे आलं माझ्या, परंतु मी सामना या वर्तमानपत्रासाठी लेख मला लिहिलेले आहेत, सकाळसाठी लिहिलेले आहेत, लोकमतला प्रासंगिक लिहिलेलं आहे. त्यामुळे लिखाण हे तसं पहिल्यापासून माझ्याकडे होतं, पण इतिहासावर मी माझाच विषय असल्यामुळे लिहायला लागलो. आणि संत साहित्यावर जे लिहितो बऱ्याचदा ते मी वारकरी आहे, आणि मी जेवढं भाषण केलं आहे किंवा वक्तृत्व केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मी 3,000 कीर्तन आणि भजनं वाजवली आहेत. त्यामुळं तिथलं जे काही आहे ते संत साहित्यातनं फार विशेष अभ्यास न करता ते आलेलं आहे, ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे आणि जगलेलं आहे विशेष. त्यामुळे मला ते थोडं जमलं असं म्हणणार नाही, मी प्रयत्न करतो असं म्हणेन. आणि अमोल, ह्या दोघांपेक्षा कम्प्लिटली वेगळं तुझं लिखाण आहे. तू पत्रकार होतास आणि त्यानंतर तू बऱ्यापैकी सिने माध्यमाशी निगडीत लेखन केलेलं आहेस. ॲक्च्युली कसं होतं, आपल्याकडे सगळ्यात 3 लोकप्रिय गोष्टी कुठल्या असं विचारलं म्हणजे सिनेमा, राजकारण आणि क्रिकेट असं म्हणलं जातं. आणि मला लहानपणापासून सिनेमा बघण्याची प्रचंड आवड होती, कारण मी ज्या भागातून आलो आहे, परभणीतून, तिथे मनोरंजनाचं एकमेव साधन म्हणजे सिनेमा होता आणि हिंदी सिनेमा होता थोडक्यात. तर मला ना सिनेमाची जी दुर्लक्षित बाजू आहे त्याच्यात मला फार इंटरेस्ट आहे. म्हणजे माझं एक न नायक नावाचं पुस्तक मी लिहिलंय, ते दुर्लक्षित अभिनेत्यांवर आहे. न नायक म्हणजे कोण? जिम्मी शेरगिल सारखा अभिनेता आहे, बोमन इराणी सारखा अभिनेता आहे, मनोज वाजपेयी सारखा अभिनेता आहे. तर आपल्याकडे एक स्टार कल्चरवर भरपूर लिहिलं जातं, शाहरुख, सलमान, आमिर खान. पण या दुय्यम फळी जी अभिनेत्यांची त्याच्यावर कोणी फारसं लिहिलं नव्हतं. तर मी न नायक लिहायला सुरुवात केली आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि त्याचबरोबर ना मला सिनेमाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाजूंमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. मला रिव्ह्यूज लिहिण्यात फारसा इंटरेस्ट नाही सिनेमाचे, पण ना सिनेमाची एक नेहमीच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाजू पण असते. एक रोचक उदाहरण सांगायचं म्हणजे सिनेमा थिएटरमधलं फूड कल्चर कसं बदलत गेले. 90s मध्ये काय होतं, 90s मध्ये तुम्हाला समोसे मिळायचे, कोल्ड्रिंक मिळायचं तुम्हाला सिनेमात. आता तुम्ही थिएटरमध्ये गेला की तुम्हाला इटालियन फूड मिळतं, मेक्सिकन फूड मिळतं, जगातलं प्रत्येक टाईपचं फूड तुम्हाला थिएटरमध्ये मिळतं. तर हा प्रवास ना एक प्रकारे आपल्या देशाचं सामाजिक, राजकीय डॉक्युमेंटेशन पण आहे, की देश कसा बदलत गेला, समाज कसा बदलत गेला. दुसरा अजून एक इंटरेस्टिंग विषय म्हणजे सिनेमागृहातला अंधार जो असतो तो तुम्हाला खूप एस्केप देतोय. तुम्ही त्या अंधारात गेले की विरघळून जाता. आणि भारतीय प्रेक्षक ना सिनेमात एस्केपिझम शोधायला जातो, कारण तो बाहेर खूप गांजलेला आहे. त्याला बाहेर करप्शन आहे, बाहेर प्रचंड पोल्युशन आहे, बाहेर दंगे आहेत, बाहेर राजकारण आहे. पण तो त्या थिएटरची वेस ओलांडून एकदा आत गेला की जो अंधार असतो त्या अंधारात त्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आपल्या भारतीय प्रेक्षकाला. त्यामुळं ना सिनेमा ही पलायनवादी कला आहे असं माझं फार प्रामाणिक मत आहे, भारतापुरतं तरी. आणि भारतीय प्रेक्षकाला हे पलायन देत आलाय सिनेमा वर्षानुवर्ष आपला. तर मला ती पलायनवादी बाजू शोधण्यात फार इंटरेस्ट आहे, की या माध्यमात अशी काय ताकद आहे की सर्वसामान्य माणूस आपल्या सगळ्या विवंचना विसरतो आत गेला की. मग कशामुळे विसरतो? तो गोविंदाचा सिनेमा असेल किंवा पुष्पा असेल. आपल्याकडे झालं काय की एक मेनस्ट्रीम सिनेमा म्हणलं की तुच्छतेने बघायची खूप तुच्छ समजतात त्याला, ऑडियन्सला समजतात. पण ऍक्च्युअली तो सिनेमा ना आपल्या लोकांसाठी फार गरजेचा आहे. इट्स नॉट ओनली एंटरटेनमेंट, त्याच्या पलीकडे जाऊन महत्वाचं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. तर मला त्या बाजू कव्हर करण्यात फार इंटरेस्ट आहे सिनेमाच्या, रादर दॅन हिरो बद्दल लिहा, हिरोईन बद्दल लिहा. मला ही बाजू करण्यात फार इंटरेस्ट आहे. तर माझं मिडनाईट मॅटिनी नावाचं पुस्तक आहे, त्यात मी या सिनेमाच्या राजकीय, आर्थिक बाजू कव्हर करायचा प्रयत्न केला. आणि मला ना 90चं दशक आणि 2000चं दशक ह्याच्यात पण मला एक फार इंटरेस्ट आहे, कारण ही ट्रान्सफॉर्मेशनची वर्ष होती. म्हणजे जागतिकीकरणानंतर एक कॅनोला जागतिकीकरण आलं आणि देश बदलायला सुरुवात झाली.
आणि 2001 पर्यंत ती प्रोसेस पूर्णत्वाला गेली आणि 2001लाच लगान आला आणि दिल चाहते आले. म्हणजे हे 2 सिनेमे आपल्या पूर्वसुरींच्या सिनेमापेक्षा खूप वेगळे होते. त्यांनी ना एक पूर्ण क्रांती आणली सिनेमात, स्टोरी टेलिंग मध्ये, टेक्निकल गोष्टींमध्ये. आणि एक मल्टिप्लेक्स ऑडियन्स उदयाला आला मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे, की ज्याला पैसे खर्च करण्याची तयारी आहे त्याची थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची. तर सिनेमाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रवाह त्याच्यात मला खूप इंटरेस्ट आहे. आणि मी ॲक्सिडेंटल चित्रपट लेखक झालोय. मी स्वतः लेखक व्यवसायाने मी ताली नावाची वेब सिरीज लिहिली आहे, द सिक्रेट्स ऑफ चिलेदास नावाची एक वेब सिरीज मी लिहिली आहे. तर मी ह्याच्यात पण काम करतो. पण मला आता फॅसिनेशन झालं की सिनेमाच्या दुर्लक्षित वेगवेगळ्या बाजू कशा एक्सप्लोर करता येतील याच्यावर. तर माझा लिखाणाचा मेन फोकस त्याच्यावरच असतो. म्हणजे आता मी काही दिवसांपूर्वी एक हिमेश रेशमेवर एक मोठा लेख लिहिला होता आणि त्यात मी असं म्हणलं होतं की हिमेश रेशमे सगळेच ऐकतात, पण 4 चौघात म्हणत नाही की मला कोणी हिमेश मला आवडतो का, हिमेशचे गाणे मला आवडतात. तर मला वाटतं लोकांच्या मनातल्या गोष्टी आपण लिहिल्या की लोक एक्सप्रेस होतात, अरे हो आम्हाला आवडतो हिमेश, आम्हाला आवडतो हिमेश. तर मी त्या लोकांसाठी लिहितो की ज्यांच्या सिनेमावर यापूर्वी कोणी लिहिलं नाहीये, मेन स्ट्रीम मध्ये कधीच नाही आलोय, अशा सिनेमाच्या बाजूवर मी लिखाण करण्याचा माझ्या साईडने प्रयत्न करतो जमेल तितकं. मला असं वाटतं की हे दोघं जण ना त्यांच्या अभ्यासावर आधारित लिहितात. तू तसं बऱ्यापैकी काय म्हणता येईल त्याला उर्मीतनं किंवा अंतस्फूर्तीतनं जे तुला वाटतं ते तू लिहितोस. पण मग हे असं लिखाण जास्त कठीण आहे का? कठीण म्हणजे मला वाटतं ना, हा एक आता लेखनातला अभिनय आहे. तुम्हाला जर तो लेखनातला अभिनय जमत असेल तर ते कठीण नाही आहे. म्हणजे कसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे कसं, ज्यावेळी मला बापाची आणि मुलाची गोष्ट लिहायची आहे तर त्यावेळी मी स्वतःमध्ये तो बाप शोधला पाहिजे आणि त्याच वेळी मुलाच्या भूमिकेतून लिहित असेल तर स्वतःमधला मुलगाही शोधला पाहिजे. अजून सोपं सांगतो मी तुम्हाला. मी एक पेटलेलं मोरपीस म्हणून कादंबरी लिहिलेली आहे आणि ती कादंबरी पूर्णपणे 2च मुलींची आहे. आता मला जर त्या 2 मुलींची कथा लिहायची असेल तर मला स्वतःला मी मुलगी आहे हे फील करूनच लिहावं लागेल, तरच तेवढ्या त्या जिवंतपणे उतरतील. हा विषय आणखी पुढचा आहे की त्या मुली गावाकडच्या आहेत आणि त्यांनाच कळत नाही त्या लेस्बियन आहेत. मग असं होतं की मी स्वतःला मुलगी समजलं पाहिजे, त्याच्या पुढे जाऊन मी ती लेस्बियन मुलगी आहे हे समजलं पाहिजे आणि ते स्वतःमध्ये फील झाल्यानंतर ते उतरलं तर वाचणाऱ्याला तेवढं ते समर्पक होईल किंवा तेवढं ते उमजेल. तर हा झाला विषय कॅरेक्टरचा, म्हणजे मी जो तुम्हाला म्हटलं लेखनातला अभिनय. आता हे पुस्तक जेव्हा कम्प्लीट होत आहे, हे पुस्तक बाजूला झालं, आता त्यानंतर मला जर अगदी खंडोबाचं पुस्तक लिहायचंय तर माझ्यातली मुलगी बाजूला गेली पाहिजे, माझ्यातली ती स्टोरी बाजूला गेली पाहिजे आणि मी पूर्णपणे त्या खंडोबाशी एकरूप झालो पाहिजे. मला तो खंडोबा पूर्ण समजला पाहिजे आणि मी जर गोष्ट लिहितोय की मी खंडोबाच्या काळात जातोय, म्हणजे कलियुगातला एक माणूस जो पिक्चर डिरेक्टर आहे तो खंडोबाच्या काळात जातोय आणि तो संपूर्ण खंडोबाचा प्रवास पाहतोय. तर त्यावेळी मला तो पहिली गोष्ट म्हणजे तो डिरेक्टर आहे तो स्वतःमध्ये आणला पाहिजे, मी त्या काळात गेलो पाहिजे आणि मी स्वतः खंडोबाला समोर पाहतोय आणि खंडोबाही त्या डिरेक्टरला पाहतोय आणि त्या दोघांचा एक प्रवास चालू होतोय. तर हा तिथला तो लेखनातला अभिनय आला पाहिजे. तर असा तुम्हाला कुठलाही जॉनर असू दे. आता मी शिवाजी महाराजांचं जे पुस्तक लिहिलं साधू किंवा शंभू लिहिलंय संभाजीराजांचं, तर मला इथं बसून आग्रा ते राजगड हा प्रवास असाच लिहिता येणार नाही ना. मला आधी महाराज समजावे लागतील, मला महाराजांच्या भावना समजून घ्यावे लागतील, त्यावेळीची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. आणि 350 वर्षापूर्वी जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यातून निघतात आणि राजगडावर पोहोचतात तर त्यावेळीची परिस्थिती कशी आहे हे मला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घ्यावं लागेल. मला तिथं पोहोचावं लागेल आणि आपण म्हणतो परकाया प्रवेश, तर मला तो परकाया प्रवेश करून तो जर्नी करावा लागेल. तेव्हाच तो वाचणाऱ्याला सुद्धा असा जाणवेल की ते स्वतः महाराजांबरोबर प्रवास करत आहेत. तर अवघड अशा अर्थाने जर तुम्ही तटस्थ राहून लिहित असाल तर ते शक्यच नाहीये. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये पूर्णपणे एकरूप झाला, म्हणजे एखादं पुस्तक लिहायला मला 6 महिने लागणार असतील, 2 वर्ष लागणार असतील, तर 2 वर्ष मी माणसांमध्ये राहताच कामा नाही. मी पूर्णपणे त्या पुस्तकातच असायला हवं, तरच ते परफेक्ट उतरेल आणि तरच ते वाचणाऱ्याला सुद्धा असं वाटेल की हे मी स्वतः अनुभवलं. तर हा तो परकाया प्रवेश किंवा तो लेखनातला अभिनय साकारणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी जर एखादी शिक्षिका असते तर आता मी एक पेपर असा दिला असता, एक तुला दिला असता, एक तुला दिला असता आणि मी तुम्हाला दोघांनाही सांगितलं असतं की आग्र्याहून सुटका हा निबंध मला लिहून दाखवा आणि तुम्ही दोघं किती तो वेगळा वेगळा लिहिता हे मी इथे वाचून दाखवलं असतं. अमोल, मग आता मला हे सांग की ह्या बाबतीत म्हटलं तर तुझ्या लेखनाला सर्वात जास्त स्पर्धा आहे. कारण फिल्म्स किंवा एंटरटेनमेंट बिझनेस विषयी लिहिणारे खूप जण असतात
अशामध्ये मुळात जिथे लेखकांना मिळणारा पैसा कमी आहे असं आपण म्हणूया, त्याच्यात एवढी स्पर्धा असताना तर अजून कठीण जात असेल मग ते. सुदैवानं मी या लिखाणावर नाही डिपेंड सर्व्हायवलसाठी. मी सिरीज आणि सिनेमे लिहितो, माझं मेन इन्कम सोर्स तो आहे. हे लिखाण मी फक्त स्वांत सुखाय लिखाण म्हणून करतोय, कारण एक तर काय सिनेमाचं लिखाण आहे एक प्रकारे एक निश टाईपचं लिखाण आहे, फार सिलेक्टिव्ह वर्ग तो वाचतो. सिनेमाची पुस्तकं विकत घेणारा ऑडियन्स वाचक फार कमी आहे. तर सर्व्हायवरसाठी याच्यावर मी डिपेंड राहू शकत नाही. मी खूप वर्तमान कॉलम पण लिहितो. मी आता महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉलम केला होता, मी जवळपास सगळ्याच पेपरमध्ये कॉलम केले. पण पर आर्टिकल तुम्हाला 700 किंवा 800 रुपये मिळतात. ते थट्टा आहे ॲक्च्युली. तुम्ही दिवाळी अंकात जेव्हा लिहिता तुम्हाला एक 2-3 दिवाळी अंक वगैरे तुम्हाला 1000 रुपये मिळतात दिवाळी अंकात लिहिण्याचे. अरे मी तुला एक अनुभव सांगते माझा. एकदा एका दिवाळी अंकामध्ये माझा लेख होता. बरं तो चांगला एक 7-1 पानी लेख होता, म्हणजे असं काही छोटा होता असं नाही. आणि मग मला असं कळलं की त्या दिवाळी अंकाचे ते काही एवढ्याशाच प्रती छापणार आहेत आणि मग ते त्याचं एक डिजिटल हे पण करणार आहेत वगैरे, अशा मी ऐकल्या खूप मोठ्या मोठ्या कल्पना. आणि मग जेव्हा एकदा वेळ आली तेव्हा मी त्यांना म्हणाले की बरं मग आता याच्या पेमेंटचं कसं काय वगैरे वगैरे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही ते वाचू शकाल. मी म्हणलं पेमेंट सुद्धा नाही. मी म्हटलं मला वाचायला तरी मिळेल का लेख मीच लिहिलेला. तर ते म्हणाले की हो आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो. मग ती लिंक जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला असं कळलं की ती लिंक उघडायला मलाच 500 रुपये भरायचे. म्हणजे मी लिहिलेला लेख ज्याचे मला पैसे मिळालेच नाहीत, ती लिंक उघडायला मीच 500 रुपये भरायचे आणि मग मी तो दिवाळी अंक वाचू शकीन. तर मी म्हटलं मला नाही वाचायचंय, माझ्याकडे लॅपटॉपवर तो आहे, तो मी नंतर वाचू शकेन आणि मला नको उरलेला दिवाळी अंक. ही अशी परिस्थिती आहे आणि पैसा कमी आहे मुळात त्या ह्याच्यात. त्याच्यामुळे ना पुस्तकं विकली जातात. माझी पुस्तकं बऱ्यापैकी विकली गेली आहेत, पण अगेन तो तुमचा मेन इन्कम सोर्स नाही होऊ शकत. जितके पैसे मला फिल्म्स आणि वेबसिरीजमधून मिळतात त्याच्या 2% पण मला इकडून नाही मिळत. त्याच्यामुळं मी माझं हे लिखाण सांभाळून हे लिखाण करतो की माझं प्रायमरी लिखाण ते वेबसिरीज आणि सिनेमाचं लिखाण, त्यातून वेळ मिळेल तसं मी हे लिखाण करतो. पण हे शेवटी 2 कम्प्लीट वेगळे ग्रामर आहेत. या हे लिखाणाचं ग्रामर एकदमच वेगळं आहे, जे खूप टेक्निकल आहे स्क्रीन प्लेचं. आणि हे जे मी लिहितोय स्वतःच्या आनंदासाठी ते बऱ्यापैकी फ्लोलेस आहे. तर मी जरी मी हे लिखाण एन्जॉय जास्त करत असतो मी जे लिहितोय सिनेमावर, तरी पण मी त्याला डिपेंड नाही राहू शकत आर्थिकदृष्ट्या. आणि मला वाटतं मराठीमध्ये फार कमी लोक असतील जे फक्त मराठी लिखाणावर जगतात. आय डोंट थिंक सो असं असेल. नाही, तुला काय वाटतं? हो, मी याच्यावर 100% बोलेल. होतं काय ना, लेखक ना शब्दांचा शेतकरी असतो. जेव्हा शेतकरी स्वतः पिकवतो आणि तो स्वतः विकायला येतो ना, प्रचंड खपवतो आणि भरपूर पैसे कमवतो. पण शेतकरी जेव्हा ते आडत्यांकडे देतो, व्यापाऱ्यांकडे देतो, तिथून ते हातगाडीवर विकलं जातं ना, शेतकऱ्याला खूप कमी मिळतात. कारण त्याने मधले टप्पे पकडलेले आहेत. तसंच सेम स्वतः लेखक लिहितो, स्वतः प्रकाशित करतो, स्वतः विकायला उभा राहतो ना, हजारो वाचक स्वतः येतात त्याच्याकडे, कारण त्या वाचकांना माहिती असतं की यानेच लिहिलंय आणि तोच विकतोय. याचा अनुभव मला स्वतः आला पुणे बुक फेस्टिवलमध्ये. पुणे बुक फेस्टिवलमध्ये म्हणजे झालं असं की मी जॉब सोडला, मी सांगितलंच. मी पुस्तकं लिहित होतो, वेगवेगळ्या प्रकाशकांना देत होतो, त्यांच्याकडनं अशीच रॉयल्टी येत होती 5-10% महिन्याला. ह्याचे 10,000 त्याचे 15,000 जुळत नव्हतं. तर मग मला असं वाटलं ना की आता आपणच स्वतः प्रकाशन संस्था चालू करावी आणि वेगवेगळ्या प्रकाशकाकडे पुस्तकं आहेत ते आपणच एका ठिकाणी घेऊयात. तर आता हा खूप पुढचा धाडसी निर्णय होता, कारण जेव्हा मी जॉब सोडायचा विचार करतो तेव्हाच माझ्या डोक्यावर काहीतरी 3.5 लाखाचं कर्ज होतं. अशा वेळी तुम्हाला जॉब सोडायचा आणि फक्त पुस्तकं लिहायच्यात ती तुम्ही प्रकाशकाकडे देणार आहात. तर हा खूप किचकट विषय होता. पण असं आपण म्हणतो ना की उडी मारायला हवी, तर पहिली उडी ती होती. तर तिथून ती उडी मारलेली, नंतर ते कर्ज कसं बसं मिटलं. पण नवीन कर्ज होतच, कारण प्रकाशकांकडून खूप छोटी छोटी अमाऊंट येत होती. जसं तुम्ही म्हणालाच की आपणच पैसे भरावे लागत होते, तसे बरेच प्रकाशक आहेत की ते लेखकाकडनंच पैसे घेतात पुस्तकं छापायला, आणि बरेच प्रकाशक आहेत की पैसे नाही घेत पण खूपच किरकोळ रॉयल्टी देतात. तर मग तो एक अनुभव आला. असं वाटलं की आपणच आपली प्रकाशन संस्था स्थापन करावी, कारण खूप पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकाशकाकडे, एकाच ठिकाणी आहे नव्हेत. म्हणून मी साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी स्वतःचीच प्रकाशन संस्था चालू केली. आणि ह्या 7-8 महिन्यांमध्ये मी सगळीकडची पुस्तकं एकत्र आणली, 9 पुस्तकं, आणि म्हटलं की आता आपण स्वतःचा स्टॉल लावू शकतो. म्हणून पुणे बुक फेस्टिवलमध्ये स्वतःचाच स्टॉल लावला आणि जाहिरात केली व्यवस्थित की मीच छापलेली पुस्तकं आहेत, मीच लिहिलेली आहेत आणि मी स्वतःच तिथे आहे. अख्ख्या पुणे बुक फेस्टिवलमध्ये असतील अजून 2-3 लेखक समजा,
पण मी एकमेव लेखक असा होतो, मी सकाळी 9 वाजता थांबत होतो, रात्री 9 वाजेपर्यंत थांबत होतो, दिवसभर सह्या करत होतो. आणि होतं काय, लोक येतात की ज्यांनी अगोदर पुस्तक वाचलेलं आहे ते तुम्हाला भेटायला येतात, अरे हा इथं लेखक भेटणार आहे, मग ते तुमच्यासोबत आधीच्या पुस्तकावर डिस्कशन करतात, तुमची नवीन पुस्तकं घेतात. नवीन पुस्तकं 9 दिवस होतं ते फेस्टिवल. आज जे घेऊन गेले ते 2 दिवसांनी वाचून पुन्हा येत होते भेटायला. कारण माझ्या लहानपणी जेव्हा मी काही पुस्तकं वाचली होती त्याचे लेखक कुठं राहतात, ते कसे दिसतात, मला काहीच माहित नव्हतं. आत्ता परिस्थिती अशी होती की तुम्ही थेट लेखकाला भेटू शकताय. सोशल मीडिया आहेच, पण ते शेवटी आभासी झालं. अशा वेळी प्रत्यक्ष लेखक भेटणार आहे म्हटलं लोक येत होते. काही आपण पुस्तक अशी लिहिली असते, लोक वाचक फुल इम्प्रेस होतात की याला भेटायचं, याच्यासोबत फोटो काढायचा. ही संधी होती की ज्या ठिकाणी बरेचसे वाचक, हजारो वाचक येऊन गेले. म्हणजे मी परवा दिवशीच म्हणलेलं की मी उभ्या आयुष्यात जेवढ्या सह्या केल्या नाहीत तेवढ्या 9 दिवसात सह्या केलेल्या. आणि तुम्ही आर्थिक गणितात म्हणाल की मी जॉब करून किंवा अगदी ह्या रॉयल्टी घेऊन जेवढे पैसे कमावले नव्हते त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे मी 9 दिवसात कमावले. तर ते कशामुळं की शेतकरी स्वतःचा माल विकण्यासाठी उभा राहिला. आता बऱ्याच लेखकांना असं असतं, मी लेखक आहे, मी थोडी मार्केटिंग करायचं, मी आपलं छानपैकी लिहित बसायचं, मार्केटिंग वगैरे ते प्रकाशक करतात. काळ बदललाय आता. आता जसे सौरभ दादा म्हणाले की मी लाखो पैसे खर्च केले पुस्तकासाठी, 100 रुपयांनी कसे वसूल करणार, तर मला हेच वाटतं की आता ही वेळ आहे की लेखकाने स्वतःच, हे मी लिहिलंय, हे खूप खतरनाक पुस्तक आहे, हे खूप भारी आहे, म्हणजे मी जीव तोडून लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा. हे आपण जेव्हा सांगू ना, वाचक खूप प्रेमळ आहेत, त्यांच्यासाठी 100-200 रुपये खूप किरकोळ आहे, पण त्यांच्यासाठी तुम्ही लेखक खूप महत्वाचे. ते येतात, ते पैसे देतात, ते वाचतात, भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळे मला अनुभव आहे की आपण आजपर्यंत म्हणजे मी स्वतः सुद्धा म्हणत होतो अगदी 2-3 वर्षापूर्वी की लेखक खूप गरीब. काही नाही, लेखक प्रचंड कमवू शकतो, फक्त त्याने स्वतःने मार्केटिंग केलं पाहिजे आणि स्वतःचा माल स्वतः विकला पाहिजे. अमोल, मला एक तुला असं विचारावं असं वाटतं की फिल्मी जगाबद्दलचं लिहिणं म्हणजे हे उथळपणाचं लिहिणं आहे असा समज असलेला एक समाज आहे. तुमच्या लिखाणावरनं वाचक तुम्हाला जज करतात का? बऱ्याच वेळा होतं तसं. कारण आपल्याकडे असं एक नियम बनलाय की सिनेमाविषयक लिखाण जे होतं ते तर ग्रेट सिनेमावर असायचं, सत्यजित रेंवर असायचं, ऋत्विक घटकवर असायचं, आणि इट्स गुड, म्हणजे गरजेचं आहे ॲक्च्युली ते, आणि किंवा विदेशातल्या सिनेमावर असायचं. पण आपल्याकडे दुर्दैवानं झालं काय की आपल्याकडे जो मेनस्ट्रीम सिनेमा आहे, जो लाखो करोडो लोकांच्या भावविश्वात बसलेला असा सिनेमा जो आहे, त्याच्याबद्दल गांभीर्यानं लिखाण फारसं झालं नाही आपल्याकडे. आणि मी ते लिखाण करायचो तर असं एक होतं की तो एक जो आदर जो मिळतो एका वर्गाकडून सिरियस सिनेमावर लिहिणाऱ्या लोकांना, तसा मेनस्ट्रीमवर लिहिणाऱ्या लोकांना तितकासा आदर नाही मिळत, तितकासा रिस्पॉन्स नाही मिळत, असा माझा अनुभव आहे. कारण जसं मी पहिले सांगितले की ते मेनस्ट्रीम सिनेमाकडे बघण्याची तुच्छ वृत्ती, तर त्याचा फटका नक्कीच बसतो मेनस्ट्रीम सिनेमावर लिहिण्याचा. पण मला वाटते कोणीतरी करायला हवं. म्हणजे आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे की गंभीर विश्लेषण फक्त सिरियस सिनेमाचंच व्हायला हवं असा भाग नसतो तो. जे लोकांना आवडते मोठ्या प्रमाणात त्याचं पण गांभीर्यानं विश्लेषण होणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी लोकसत्तामध्ये रामसेनच्या सिनेमावर एक लिहिलेलं होतं, रामसेनचे भयपट जे असतात, तर ते भयपट 80च्या दशकातच का उदयाला आले, त्याची काही कारणं आहेत त्याची, किंवा ते सिनेमे लोकांना का आवडले. आणि ते सिनेमे फक्त ग्रामीण निम शहरी भागातल्या लोकांना आवडतात, ते शहरी भागातले लोक ते सिनेमे नाही बघत. कारण ती भीती तुम्हाला एक एस्केप पेज देते त्या सिनेमातली. म्हणजे सिनेमे तुम्ही बघता तुम्हाला ते विनोदी वाटतील. कारण मी रामसेनच्या सिनेमात एका भूताच्या पाठी आदिदासचे शूज बघितले होते, सो कॉमेडी. पण त्या सिनेमाची ना स्वतःची एक बाजू आहे, ते लोकांना का आवडतात इतके सिनेमे, लोक इतकं त्या सिनेमाशी सुद्धा रिलेट का करतायत स्वतःशी. तर मला वाटतं हे लिखाण जास्तीत जास्त व्हायला हवं. पण हा मुद्दा बरोबर की तो रिस्पेक्ट नाही मिळत तुम्हाला. एकूणच सिनेमाविषयक लिखाणाला तो रिस्पेक्ट नाहीये. म्हणजे तुम्हाला साहित्य संमेलनात कुठला परिसंवाद दिसणार नाही की सिनेविषयक लिखाण विषय किंवा सिनेमाची दिशा दशा वगैरे विषय तुम्हाला नाही दिसणार, साहित्य संमेलनात नाही दिसणार, कुठल्याही परिसंवादात तुम्हाला दिसणार नाही, कुठल्याही न्यूज चॅनल दिसणार नाही तुम्हाला. तर ती जागा गंभीर साहित्यानं व्यापलेली आहे. सिनेमाविषयक साहित्याला ती अजून दुर्दैवानं ती रिस्पेक्ट नाही अजून. आणि मला आय डोंट थिंक ती मिळेल लवकर. म्हणून मला वाटतं सतत लिहित राहायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी. 90च्या दशकात जन्मलेल्या पिढीने ते लिखाण जास्तीत जास्त करायला पाहिजे, तसं लिखाण पोहोचू शकेल. पण ती रिस्पेक्ट आत्ता नाही आहे मेन स्ट्रीम सिनेमावर येण्याला.
आणि कसं असतं, आता द्वारकानाथ संजय गिरी आणि कणेकर लिहायचे सिनेमावर, लोकांच्या मनात तीच इमेज बसली की कणेकर कसे लिहायचे सिनेमावर. कणेकरचं गांभीर्याने विश्लेषण करत नव्हते. कणेकर उडत्या शैलीत किस्से सांगून लोकांचं मनोरंजन करायचे, किंवा संजय गिरींचं पण तसंच सिनेमाच्या बाबतीमध्ये. तर ना आपलं सिनेमाविषयक लिखाण अजून पण ते 60s 70s मध्येच अडकून पडलेलं आहे. ते त्याच्या पुढे सरकलेलंच नाही. म्हणजे संगीताचा सुवर्णकाळ, राज कपूर, शंकर जयकिशन, किशोर कुमार, मोहम्मद रफी, ते व्हायला हवं का? ते व्हायला हवं, नक्कीच व्हायला हवं, नो डाऊट. पण सिनेमानंतर खूप आपलं पुढे गेल्यानंतर अनुराग कश्यप आलाय, विक्रमादित्य मोटवानी आलाय, झोया अख्तर आली आपल्याकडे, जे इतके वेगवेगळे जॉनर्स एक्सप्लोर करतात. तर या लोकांची नोंद मराठीमध्ये होत नाही आता तरी तितकी गांभीर्याने आणि दीर्घपणे. फेसबुक पोस्ट लिहिणं वेगळं, पण दीर्घ नोंदी त्यांच्या होत नाहीयेत. तर मला वाटतं की माझी जबाबदारी की माझ्या काळातला जो सिनेमा आहे त्याचं ते जास्तीत जास्त विश्लेषण व्हायला हवं आणि ते मी करायला हवं. तर मी माझ्या परीने करतोय, पण तो रिस्पेक्ट आणि तो बाकीचं हे नाहीये. म्हणजे त्याला ऑनेस्टली साहित्य संमेलनात नाहीये, कुठल्या चर्चेत नाहीये, कुठेच नाहीये. सिनेमाविषयी म्हणजे दुय्यम लिखाण असं तो गैरसमज लोकांच्या मनात आहे अजून. मला पटतं. आणि त्याचा जो एक सोशो इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो, सामाजिक आर्थिक परिणाम त्या सिनेमांचा काय होतो ह्याच्याविषयी थोडं जास्त अजून गंभीरपणे लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. मला पटतं. पण हा एक सिनेमाविषयीचा मुद्दा झाला. तू इरॉटिक लिहिलंयस, स्टोरी टेलसाठी लिहिलंयस म्हण, किंवा पुस्तकं लिहिलीस म्हण. पुन्हा एकदा, एकतर हा एक असा भाग आहे ज्याच्यामध्ये अनेक लेखक फारसे शिरत नाहीत, त्याला विविध सामाजिक कारणं सुद्धा असतात. बायका तर ह्यात नाहीच लिहित, कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर भीती वाटते. हा एक मुख्य मुद्दा. आणि पुन्हा एकदा ते कसं रिसीव्ह केलं जातं, ते कसं वाचकांपर्यंत पोचतं, ते लिहिणाऱ्या लेखकाकडे काय पद्धतीने बघितलं जातं, ह्याविषयीचा. मी खूप नैसर्गिक जगण्याचा प्रयत्न करत असतो, आणि मी प्रयत्न करतो म्हणण्यापेक्षा मी जगतो नैसर्गिक. वाचक सुद्धा खूप नैसर्गिक असतात. म्हणजे या क्षणाला ते तुमच्या प्रेमात असतात, दुसऱ्या क्षणाला ते तुमच्यावर चिडतात, कारण ते सुद्धा नैसर्गिक असतात. एक 2-3 किस्से सांगतो याचे. मी सोंग म्हणून जी कादंबरी लिहिली होती, तर साधारणतः 17-18-19च्या दरम्यानची गोष्ट असेल. सोंग कादंबरी लिहिली होती, आणि एका महिला वाचकाने ती ऑडिओ ऐकला. त्यांनी पहिला भाग ऐकला, दुसरा भाग ऐकला, तर प्रचंड इम्प्रेस झाल्या की कोण आहे हा नितीन थोरात. आता तिथे काही माझं हे नव्हतं ना, त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांनी मला शोधलं फेसबुकवर. आता 6-7 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, मी फेसबुकवर सुसाट लिहित होतो. म्हणजे मी कुठली भिडस्त बाळगत नव्हतो. मी विनोदी लिहायचो, मी अश्लील लिहायचो, मी राजकीय लिहायचो, उपरोधात्मक लिहायचो. तो माझा प्लॅटफॉर्म होता, तो एन्जॉय करण्याचा. हे साहित्य वेगळं होतं, ते सोशल मीडिया वेगळं होतं. तर त्या बाईंनी नितीन थोरात शोधला, तिथे त्यांना दिसलं सोंगचं पोस्टर, आणि त्यांनी भला मोठा मेसेज लिहिला की सर मी सोंग ऐकलं, मी खूप इम्प्रेस झाले, अमुक तमुक, अशा कौतुकाचा त्यांनी प्रचंड वर्षाव केला. मी सगळं वाचलं, मनापासून धन्यवाद मॅडम एवढा रिप्लाय दिला. आणि दुसऱ्या दिवशी परत त्या मॅडमचा मेसेज आला की सर मी तुमचं सोशल मीडियाचं प्रोफाईल वाटलं, तुम्ही इतके वाईट असाल असं वाटलं, इतकं घाणेरडं लिहित असाल असं वाटलं नाही, आणि मी तुम्हाला ब्लॉक करते. त्यांनी ब्लॉक करून टाकलं. म्हणजे मला म्हणायचं होतं, बाई तू पुस्तकांपाशी थांब ना, तिथला नितीन थोरात वेगळा आहे, इथला नितीन थोरात वेगळा आहे ना, पण ते एकत्र करतात. त्यामुळे त्यात त्यांचा दोष नाही, त्या नैसर्गिक. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की त्या नैसर्गिक आहेत, की त्यांना अपेक्षित आहे ना की यानं चांगलं लिहिलं नाही आणि आयुष्यात चांगलंच वागलं पाहिजे. आणि नाहीये, मी पहिल्यांदाही सांगितलं की तो अभिनय आहे. तिथे मला सोंग लिहायचंय, तिथं मला सामाजिक बाजू मांडायची, तिथं जाती व्यवस्था मांडायची आहे, तर तिथं मी मांडली आहे, पूर्ण जीव ओतून मांडली आहे. हा माझा प्लॅटफॉर्म आहे ना. म्हणजे एखादा लेखक जर सलवार कुर्ता घालून एखाद्या कार्यक्रमाला जात असेल, तो घरात कशाला घालेल, तो घरात चड्डीवर बसेल ना, तो त्याचा विषय आहे ना. पण लोकांचं असं नाही, त्याने घरातून सलवार कुर्ता घातला, अरे तू लेखक आहे, माझ्या दृष्टीने इम्प्रेशन आहे, अरे हो ते वेगळं. हे प्रत्येक याला लागून फक्त किस्सा सांगतो होतं थोडा याच्या संबंधित आहे, कारण आपल्याकडे ना अनेक अभिनेते रामाची भूमिका करतात. मला जितेंद्र जोशीने मला किस्सा सांगितला होता, त्याने तुकारामांचा रोल केला होता, आणि तो हॉटेलमध्ये पार्टी करायला गेला, आणि तिथल्या वेटरला त्याने 90चा पेक मागितलं. तर तो वेटर आला, म्हटला साहेब तुमच्याकडून अपेक्षा नव्हती म्हटलं मला. अरे तर तुम्हाला का रे? तर म्हणला तुम्ही तुकारामांचा रोल इतका चांगला केला, तुम्ही इतकी चांगले अभंग म्हणतात तुकारामांचे, तुम्ही दारू कशी पिऊ शकता? आणि हाच अनुभव ना, जे रामायणात महाभारतात काम केलेले ऍक्टर्स आहेत त्यांना पण खूप मोठे प्रमाण आले, की लोक सरमिसळ करतात पडद्यावरच्या प्रतिमेची आणि प्रत्यक्ष प्रतिमेची. ती लेखकांसोबत पण होतात, लेखकाची प्रतिमा एक निर्माण होते त्यांच्या मनात. आता मी जस्ट सोंग पुस्तक आता प्रिंट केलं. सोंग मी ऑडिओसाठी लिहिलं होतं, आणि तिथे मला पूर्ण मोकळीक होती की बेभान लिही. मग आमच्या गावाकडच्या कल्चरनुसार मी
पहिल्या वाक्याने शिव्यांची सुरुवात आहे. आणि आत्ताच माझं महाराजांचं पुस्तक आलंय. होतं काय, लोक विचार करतात की यांनी महाराजांचं ज्या ताकदीने लिहिलंय, ज्या संयमाने लिहिलंय किंवा जे चांगले गुण दाखवलेत, पुढच्या पुस्तकात तेच आलं पाहिजे. एकाने महाराजांचं वाचलं, संभाजीराजांचं वाचलं आणि सोंग वाचायला घेतलं. पहिल्या पानावर त्याला 2 शिवे दिसले. त्यांनी मला फोनच केला की सर तुमच्याकडनं या अपेक्षा राहते. अरे म्हटलं तसं नाहीये ना, या पुस्तकाचा जॉनर वेगळा आहे. म्हटलं तुम्ही ते पूर्ण वाचा. नाही म्हटलं मी वाचूच शकत नाही. तुम्ही पुढचं महाराजांचं लिहिलं ते सांगा, मी ते घेईल. म्हटलं मी काही करू शकत नाही. आता तसंच इरॉटिकचं तुम्ही म्हणाल तसं अगदी माझ्या घरातलाच विषय. म्हणजे मी हे पुस्तक लिहिलं होतं सूर्याची सावली, आणि ते बाप लेकाचं खूप वर्णन आहे त्याच्यामध्ये, खूप इमोशनल आहे. आणि ते वडिलांनी वाचलेलं, आणि वडील, आणि त्याला पुरस्कार मिळाल्यामुळे ते पेपरमधली बातमी वडील खिशातच घेऊन फिरायचे, लोकांना दाखवायचे की माझ्या पोरांनी पुस्तक लिहिलंय, त्याला पुरस्कार मिळालाय. मी एक इरॉटिक लिहिलं होतं, आय गेस बाई माणूस म्हणून आहे, बाई माणूस किंवा अजून कुठलं तरी असेल. आणि त्याचं पोस्टरही व्हायरल झालं होतं, कारण ते इरॉटिक होतं, 2 मुली होत्या वगैरे. आणि वडील एक दिवस घरी आले आणि ते बिल्डिंगच्या खाली बसले होते आणि त्यांच्या मित्रासोबत डिस्कशन झालं होतं. वडील घरी आले, म्हटले तुला जाण्याची नाही मनाची तरी वाटते की नाही. म्हटलं काय झालं. अरे म्हटलं एवढं चांगलं सूर्याची सावली पुस्तक, हे घाणेरडं खाली यायला लागला. आता मी त्यांना कसं समजून सांगू की हा वेगळा पार्ट आहे. त्यांना म्हटलं असं नाहीये ना की हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ना. तो एक झोन असतो, ते काही असो, लिहायचं असेल तर चांगलं लिही. ते घाण नाहीये, त्या भावना आहेत, त्या तुम्हाला नाही समजल्या. आता ते काय होतं ना, ते तुमच्याकडे मुलाच्या भूमिकेतून पाहतायत. हा माझा मुलगा आहे, हा लेखक आहे म्हणून नाही पाहत ना. त्यांच्यासाठी मी मुलगाच आहे, त्यांच्यासाठी मी लेखक नाहीये. आणि त्यांना मुलाकडनं अपेक्षा असते की याने चांगलंच लिहिलं पाहिजे. त्याने त्यांच्या दृष्टीने इरॉटिक, मी त्यांना किती सांगितलं इरॉटिक म्हटले की ते शृंगार कथा असतात, शृंगार नाही म्हणले ते अश्लील आहे. आता शृंगार आणि अश्लील ह्याच्यामध्ये फरक मी कुठं समजावून सांगू बस त्यांना. असा बऱ्याच वाचकांचा घोळ होतो, पण मला तो आवडतो कारण ती नैसर्गिकता आहे, तो भोळेपणा आहे आणि त्याचाही वेगळा वर्ग आहे. काही खूप समंजस म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकल म्हणू आपण, की ते खूप प्रॅक्टिकल वाचक आहेत. ते समजतात की हे शिवाजी महाराजांचं आहे, इथं हेच असणार आहे, हे खंडोबाचं पुस्तक आहे, इथं धार्मिक असणार आहे, इथं कोप कादंबरी आहे, त्याच्यामध्ये दानकी आहे, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पण आहे, बाप लेकीचं मुलीचं आहे. आणि तसंच हे सोंग आहे. अगदी पेटलेलं मोरपीस सुद्धा. पेटलेलं मोरपीस बाबत मला काही गोष्टी खूप आवडल्या, की काही मुलींचे मला जेव्हा फोन आले, किंवा एका मुलीचं तर मला खूप कौतुक वाटलं की तिने ते पुस्तक वाचल्यानंतर ती म्हणाली की सर मी लेस्बियन आहे, पण मी हे आजपर्यंत कोणाला सांगू शकत नव्हते, पण या पुस्तकाने मला कॉन्फिडन्स मिळाला. ही चांगली गोष्ट आहे ना. ती म्हणली मी आई वडिलांना सांगणार आहे आता, तर ही चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांच्या शिव्या खाल्ल्यातच ना की लेस्बियन लव्ह स्टोरी कशी लिहू शकतो. तर ही ज्याची त्याची नैसर्गिकता आहे. मला वाटतं लेखकाने त्याचं दडपण न घेता लिहायला हवं, तरच तो लेखक सुद्धा नैसर्गिक राहील. अदरवाईज मी फक्त चांगलंच लिहायचं, आपल्या संस्कृतीला धरूनच लिहायचं, या भानगडीत अडकलो असतो. आणि मग मी स्वतःच्याच लेखकाला बांध घातला असता. आणि एकदा बांध घातला पाण्याला तर ते एक तर गडूळ होतं आणि त्याच्यात डास होत्या. ते मोकळेपणाने झाल्यासारखं वाहू दिलं तरच भरपूर लेखन होईल. पण लेखकाच्या म्हणजे त्याच्या काय म्हणता येईल त्याला, त्याच्या लेखणीला वेगवेगळे पैलू असतात, हे आपण मान्य करतो आहोत. ते सगळे पैलू, पुन्हा एकदा मी थोडीशी प्रक्षोभक विषयाकडे येते कदाचित, सोशल मीडियामधनं किंवा समाज माध्यमामधनं वाचकापर्यंत पोचले पाहिजेतच का? म्हणजे आत्ताच्या काळात जे आपण आत्ता एका कॉमेडी शो विषयी जे काही सगळं झालं आहे, तर त्यांचंही म्हणणं हेच होतं की हे नैसर्गिक आहे, आम्ही नैसर्गिक विनोद करतो आहोत, फक्त ते आम्ही या माध्यमामध्ये करतो आहोत. आणि मग त्याच्यावरनं जो काही गदारोळ झाला, तर सोशल मीडियावरच्या आपल्या पोस्ट ह्या जरी आपल्या वैयक्तिक किंवा खाजगी असल्या तरीसुद्धा वाचकाच्या दृष्टीने आपण लेखक असतो, तर मग ती कुठे आपण रेघ ओढायची? अगदी चांगला प्रश्न आहे. आणि मला याच्यातनं मी खूप शिकत गेलेलो. म्हणजे मी जसं म्हटलं की मी 6-7 वर्षांपूर्वी लिहित होतो, आता मी नाही लिहित. म्हणजे आपल्याला सुद्धा एक लिमिटेशन्स कळायला हवेत. मला आता ते कळालेले आहेत की चांगलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. साहित्याचा भाग वेगळा आहे, पण सोशल मीडियामध्ये आपण जेव्हा पाहतो ना, त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, की मी खंडोबा कादंबरी लिहिली होती ना, तर खंडोबा कादंबरी लिहिली आणि ती लोकांपर्यंत पोहोचत होती. खंडोबा कसा आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा कुलदैवत आहे, पण त्याचं लाईफ कसं आहे
हे लोकांपर्यंत पोहोचत होतं, पण लोक आधीची गोष्ट पकडून होते की ह्याने अश्लील लिहिलं होतं, ह्याने धार्मिक लिहिलं होतं, किंवा याने पक्षाच्या दृष्टीने लिहिलं होतं, राजकीय पक्षाच्या. तर झालं असं की एक कोणीतरी असाच फेक अकाउंट फेसबुकवरचा, जो प्रत्येक वेळी मला शिव्या घालायचा, त्याच्या ही नंतरची गोष्ट, त्याचा मला मेसेज आला, तेव्हा त्याला सांगितलं, त्याने मला सांगितलं, त्या 3-4 वर्षानंतरची गोष्ट असेल, म्हणजे हे घडलं असेल 18-19 मध्ये जेव्हा मी शिव्या खाल्लेल्या, आणि त्याचा मला मेसेज आलेला तो अगदी 22-23ला. तेव्हा त्यांनी सांगितलं की सर, मी तुम्हाला खूप शिव्या घातल्या होत्या त्यावेळी, पण माझी आई फेसबुक पाहायची, तिला ते खंडोबा पुस्तक दिसायचं, आणि तिने मला खूप वेळा मागितलं, मी नकार देत होतो कारण ते तुम्ही लिहिलेलं आहे. फायनली मी ते पुस्तक आणलं, मी स्वतः वाचलं, मला ते आवडलं, मी आईला दिलं, आईने ते वाचलं, आणि अगदी तळी भरायच्या, खंडोबाची आपण तळी भरतो, त्या तळी भरायच्या वेळी ते पुस्तक देवालयात ठेवलं आणि मला पाया पडायला लावलं. म्हणजे मी ज्या लेखकाला शिव्या दिल्या होत्या त्या लेखकाच्या पुस्तकाच्या पाया पडणं माझ्यासाठी खूप वाईट होतं. पण आता मी तुमचा जो प्रवास पाहतोय त्यानुसार मला असं वाटलं की त्या पुस्तकाच्या पाया पडलं पाहिजे. म्हणजे मी स्वतःला सुद्धा सोशल मीडियामध्ये एक लिमिट आणले पाहिजे. मी करत होतो, मी बेछूट लिहित होतो, पण आता मला सुद्धा वाटतंय की एका लिमिटमध्ये आपण पुढे पुढे सरकलं पाहिजे, चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजेत, तरच तो ऑडियन्स एक्सेप्ट करतो. जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावर किती लिमिट्स हवेत, तर ते स्वतःच्याच तो काय म्हणतात, स्वतःलाच बंधन घालण्याचा तो प्रकार आहे. तिथून पुढे तुम्ही सरकलात म्हणजे असं नाहीये की आपण जो तुम्ही रियालिटी शो नाही, तो विनोदी, तो जो काय तो विनोदी कार्यक्रम, कॉमेडी, हा विनोदी त्यांच्या अर्थाने असेल, आपल्या दृष्टीने तो अति काय म्हणतात त्याला प्रक्षोभकच म्हणू शकतो आपण, कारण काही गोष्टी किती बोलाव्यात, किती त्याला संयम असावा, याच्या एक आपल्या कल्चरने एक मापदंड दिलेला आहे, आपण त्यानुसार वागलं पाहिजे. तर हे स्वाभाविक आहे की सोशल मीडियामध्ये स्वतःलाच बंधन घालणं गरजेचं आहे, पण अर्थात हो ज्याचा त्याचा भाग आहे. थोडक्यात समाज माध्यमामध्ये आपला जो काही वावर आहे तो आपण विचारपूर्वक केला पाहिजे, पण लिहिताना आपली लेखणी आपण मोकळी सोडली पाहिजे, असं तुझं म्हणणं आहे. मला एक सांग सौरभ, एक ना लाटा येतात विविध आपल्याकडे, ऐतिहासिक सिनेमांच्या सुद्धा लाटा असतात, त्यातले काही उत्तम असतात, काही तितके चांगले होत नाहीत, पण त्यांचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवर होतो. 100% होतो. मी स्वतः एका ऐतिहासिक सिनेमासाठी 1 नाही 2-3 केलेलं एक काम, इतिहास सल्लागार म्हणून किंवा सहलेखनासाठी बऱ्याच गोष्टी. मला या गोष्टीचा खूप चांगला अनुभव मागच्या काही काळामध्ये आहे, आणि भरपूर वेळा ऐतिहासिक सिनेमा जी लोक करतायत ते सगळे माझे मित्र आहेत किंवा चांगले संबंध आहेत, त्यामुळे ही प्रोसेस मला जवळनं अनुभवता आली आहे. 100% होतो. बाजीराव मस्तानी आल्यानंतर मी कसबा पेठेत राहिलाय आणि माझ्या घरातनं शनिवार वाडा दिसतो. किंबहुना म्हणजे अगदी खोटं वाटेल, पण जुनी गोष्ट जर सांगायची झाली तर आम्ही ज्या भागातनं येतो कसबा पेठेच्या, तर आमची 10x10ची रूम जुनी, तर आमच्या कसब्यातली बरीचशी मुलं, म्हणजे हे मी का सांगतोय तुम्हाला लक्षात येईल, लहानपणी खेळायला जागा नाही म्हणून पालक उचलायचे आणि शनिवार वाड्यात टाक. तर अशी आमची एक पिढी जी आहे ना, त्याच्या आधीच्या 2-1 पिढ्या शनिवार वाड्याच्या प्रांगणात खेळून मोठ्या झालेल्या आहेत. तर आम्हाला वाडा चांगला माहिती आहे. बाजीराव मस्तानी हा सिनेमा आल्यानंतर शनिवार वाड्यावरती पर्यटकांची इतकी गर्दी वाढली, हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता पुस्तकाकडे येऊ. राऊ नावाचं एक पुस्तक आहे, त्याची विक्री वाढली. त्याच्यानंतर पेशवेकालीन काही जी पुस्तकं आहेत त्याची विक्री वाढली. सोशल मीडियावरती वाचक बाजीराव मस्तानी आल्यानंतर खूप काय बाजीराव पेशव्यांच्या बाबतीत, मस्तानीच्या बाबतीत लिहायला लागले. मी तुम्हाला सांगतो, बाजीराव साहेबांचे जे काही वंशज आहेत त्याच्यामध्ये मस्तानी साहेबा ज्या होत्या त्यांच्यापासून तर जे शमशेर बहादर नावाचे त्यांना पुत्र आहेत, त्यांचे काही वंशज आहेत आज, त्यांना कार्यक्रमांना बोलवण्याची मागणी वाढली. म्हणजे केवळ पुस्तकावर नाही, इतर घटकावरही असा परिणाम होतो. त्याच्यानंतर पानिपत आला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बाबतीतली तर उदाहरणं मी देईनच, पण ही बाकीची पण आपण बघू. पानिपत पुस्तकाची विक्री वाढली. मला कितीतरी जणांचे फोन आले, तुम्ही लिहा ना या विषयावर. तर आता आले फोन वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत. ह्या सगळ्या सिनेमांची जी सुरुवात आदरणीय भालजी पेंढारकरांच्या नंतर जर कोणी केली तर ते आमच्या दिग्पालच्या फर्जंद नावाच्या सिनेमाने. त्याच्यानंतर या लाटा आल्या. मग हंबीरराव आला असेल, फक्त शिकस्त आला असेल, पावनखिंड आला असेल, येणारे सिनेमे असतील. पण ज्या त्या वेळेनुसार जी ती मागणी जोर धरते
ही गोष्ट मार्केटला त्रिवार सत्य आहे, म्हणजे ही तुम्ही नाकारूच शकत नाही. आणि बऱ्याचदा होतं काय, म्हणजे त्याच्यात एवढे लेयर्स आहेत की काही लोकांना तो सिनेमा बघून, मी छोटं सांगतोय, तुम्हाला दोघांनाही हा अनुभव असेल, तो सिनेमा बघून आल्यानंतर त्या सिनेमाचं तिकीट असं वर ठेवायचं असतं आणि खाली त्या विषयाचं पुस्तक ठेवून फोटो काढून स्टोरी टाकायची असते, म्हणून पुस्तक घ्यायचं असतं. असे मी खूप पुरावे शोधून ठेवलेले आहेत, काढून ठेवले. आम्ही इतिहास अभ्यासक ना, त्यामुळे पुरावे शोधण्यामध्ये त्याच्या तर म्हणजे माझं सांगतो तुम्हाला, माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव. मी हंबीरराव कादंबरी आधी लिहिली होती. सरसेनापती हंबीररावांवर माझी कादंबरी आहे. सरनोबत प्रतापराव गुजरांवर पण कादंबरी आहे. आणि मी 2014 पासून हिंदवी स्वराज्याचे शिलेदार नावाची जी माझी एक लाईनअप आहे, मालिका आहे पुस्तकांची, मी काय केलंय, छोट्या मुलांसाठी आपण तानाजी, बाजी, मुरारबाजी, बहिर्जी यांच्या बाबतीत प्रत्येकाला माहिती आहे. बाकीचे आहेत म्हणजे आता कान्होजी जेदे सगळ्यांना माहिती आहेत, नागोजी जेदे कुणाला माहिती आहे, जो त्यांचा नातू आहे, तर पुस्तकात नागोजीची गोष्ट. येसाजी कंक सगळ्यांना माहिती आहे, पण कृष्णाजी कंक कुणाला माहिती आहे, तर पुस्तकात कृष्णाजीची गोष्ट. स्वराज्याचे शिलेदार नावाने मी एक पुस्तकांची मालिका करत होतो. तर त्याच्यामध्ये मग जसे सिनेमे आले तसे मला फोन यायला लागले की मग तुम्ही हाही सरदार त्यात घाला, तोही सरदार त्यात घाला, अशी लोकांची मागणी यायला लागली. मध्यंतरी प्रतापराव गुजरांवर सिनेमा एक शूटिंग चालू होतं, तर लोकांचे फोन, तुमचं प्रतापरावांवरचं पुस्तक कधी येणार आहे, आहे मार्केटला आहे, मग ते कुठे मिळेल. तुमचा प्रश्न बिलकुल खरा आहे. सिनेमा आला की पुस्तकाची मागणी तरी वाढते, नाहीतर जो खरा वाचक वर्ग आहे तो लेखकाला थेट संपर्क करतो की तुम्ही याच्यावरती कधी लिहिणार आहात. तर आता वागदरवाज आले, तर आता लोकांचं काय म्हणणं आहे की याच्यावर सिनेमा होणार आहे का, असं ते एकात एक जुळलेलं आहे. पण हे अगदी खरं आहे. म्हणजे मी तुम्हाला अजून एक उदाहरण देणार होतो मगाशी, की या सगळ्या सिनेमांच्या ह्याच्यानंतर फर्जंद आला. फर्जंद नंतर पन्हाळ्यावर लोक जायला लागले. कुंडाजी फर्जंदची कथा कशा कशात आहे ते लोक शोधायला लागले. पावनखिंड आल्यानंतर पावनखिंडीत गर्दी वाढली. पूर्वी पावनखिंड नावाचं रणजित देसाईंचं एक पुस्तक आहे. तुम्ही कुठल्याही प्रकाशकांना जाऊन विचारा, किंवा आप्पा बळवंत चौकात गेलात किंवा बुकगंगाला गेलात, पुण्याच्या बाहेरच्याही गेलात, त्यांची पुस्तकांची विक्री वाढलेली आहे. मग त्या कॅरेक्टरला धरून जी पुस्तकं आहेत त्यांना चांगला खप आला. म्हणजे असं नाही की लोकांनी दुर्लक्ष केलं. त्याच्या मागे एक बऱ्याचदा आम्हाला लोक म्हणतात की ती जेनझी किड जी आलेत आता सध्या, हे काय वाचणारी लोक नाहीत, हे ऐकणारी लोक आहेत. पण खूप मुलं आहेत की ते म्हणजे अगदी स्टोरीसाठी का होईना पण पुस्तक घेऊन जात आहेत. पूर्ण वाचत असतील का आपण सांगू शकत नाही. अर्धा भाग वाचत असतील का आपण सांगू शकत नाही. आणि अगदीच तसंच ठेवत असतील का, नाही, वाचत सुद्धा असतील. परंतु सिनेमा आल्यानंतर, मालिका आल्यानंतर, वेबसिरीज आल्यानंतर त्या विषयाच्या बाबतीतली पुस्तकं लोक मार्केटला जाऊन शोधतायत, घेतायत, ही सत्य परिस्थिती. पण म्हणजे याचा अर्थ असा की आपण जे बघतो आहोत त्यातली सत्य असत्य घटना खरंच काय आहे हे पडताळून बघायला लोकांना अजूनही पुस्तक असावं असं वाटतं. 100% वाटतं. म्हणजे फक्त फिल्म मध्ये जे दाखवतात त्यावर विश्वास न ठेवता त्याला पुरावा म्हणून पुस्तकात ते लिहिलेलं आहे का हे बघायला अजूनही पुस्तकाकडे लोक जास्त विश्वासार्हता म्हणून बघतात. जोपर्यंत सुशिक्षित पिढी आहे आणि पूर्णतः सोशल मीडियावरती विश्वास ठेवून जी लोक वावरतात त्यांचं आपण सांगू शकत नाही. पण सुशिक्षित वाचक आहे, सुशिक्षित पिढी आहे, तोपर्यंत या गोष्टी प्रमाण मानल्या जाणार. कारण कुतूहल सुद्धा असतं, 4 लोकात बोलायचं असतं, आणि 4 लोकात बोलायचं असताना आपल्याला उरलेल्या 3 लोकांच्या शिव्या पडू नयेत याच्यासाठी आपण बोललं गेलेली गोष्ट ही थोडीफार खरी असावी असं ज्या प्रत्येक माणसाला वाटतं तो निदान पुस्तकं लावून शोधतो. ह्याच्यावर मला नितांत खात्री आहे. इतिहासावर लिहिणं हे किती सध्या घातक झालेलं आहे. मी एका सरदारावरती पुस्तक लिहिलं, मी तर नाव सांगत नाही, काय आपलीच लोक आहेत सगळी, परंतु मला त्या पुस्तक ज्या सरदारावर होतं त्यांच्या कुटुंबियांचे महाराष्ट्रातल्या विविध भागातून फोन आले. काही चांगले फोन होते, काही वाईट होते. मला कोण धमकी बिमकी द्यायला जात नाही सहसा, परंतु विषय काय की
त्यांच्या आपापसात लपड आहे, भानगड आहे. आम्ही खरे, आम्ही या गाववाले, आम्ही त्यांची ब्लड लाईन, ते दुसरेच, ते केवळ आडनाव बंधू, ते केवळ नाव बंधू. मग तुम्ही त्यांच्याच गावचं का छापलं, त्यांची समाधी इथं आहे, हे तिथं आहे. म्हणजे मला आयुष्यात जर कुठल्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल तर त्या सरदारावर पुस्तक लिहिण्याचा. खरं सांगतोय, ही व्यथा आहे. आणि इतिहासावर मग एकाचा तर असा फोन की मग तुम्ही ते लिहिताना त्यांच्या हातात वक्र तलवार होती असं का नाही दाखवलं, असं का नाही लिहिलं. त्यांच्या हातात सरळ तलवार असायची. वक्र तलवार काय, सरळ तलवार काय. त्यांच्या सिनेमात दाखवताना त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ दाखवलेली आहे. मग तुमच्या लिखाणात ते वर्णन आहे. काहीही काढतात, काहीही काढतात. इतिहास लेखकाचा एक अडचण अशी असते की त्याच्या काळामध्ये जी साधनं उपलब्ध आहेत त्यानुसार तो लिहित असतो. माझ्या आत्ताच्या लिखाणात किंवा सरांच्या आत्ताच्या आग्रा भेटीच्या लिखाणामध्ये आत्ता जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार त्यांनी लिहिलंय. आणि आत्ता आपला पॉडकास्ट इथे चालू असताना समजा एखादी गडी उघडली, त्या गडीच्या पेटाऱ्यामध्ये काही कागदपत्र सापडली आणि ती वाचली एखाद्या माणसाने आणि त्याने येऊन जर सांगितलं आग्रा भेटीत असं असं झालंय, ते यांच्या पुस्तकात नाही, तर तो दोष आमचा नाहीये, कारण ते आत्ता नव्या दिवसांनी आत्ता सापडतंय. परंतु इतका त्रास देतात की बाप रे बाप. विषय असा असतो, लेखक स्वतःच्या पूर्वजांचं नाही ना लिहित, काय म्हणत. आणि सामान्य जनतेची भावना हीच असते. टीव्हीवर वेगळं दिसत असतं, पुस्तकात काहीतरी वेगळं असतं, ऐकताना काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे हे खूप पाळावं लागतं. ह्या गोष्टींचे अनुभव लेखक म्हणून तुम्हाला जास्त चांगले आव्हान. इतिहास लिहिणं म्हणजे भविष्यात, म्हणजे ते मी मगाशी, इतिहासाचं भविष्य गंभीर आहे. हा गंभीर आहे लेखक म्हणून अतिशय. सिनेमाचं काय होतं, ही सगळी लोक लिबर्टी आहे या नावाखाली ते झाकून टाकतात. पुस्तकवाल्याला कुठली लिबर्टी आली. तर सौरभ, मी तुला असं विचारत होते की जसं तुझ्याकडे वाचक येतात की तुम्ही तुमच्या कादंबरीमध्ये असं कसं लिहिलं आणि खरं तर असं घडलंच नव्हतं वगैरे वगैरे, तसं ऐतिहासिक सिनेमे बघितल्यानंतर तुला वाटतं का? कारण तुझा अभ्यास एवढा आहे आणि खरंच ऐतिहासिक सिनेमांमध्ये अनेकदा अशा गोष्टी दाखवतात ज्या बघून सामान्य प्रेक्षकाला सुद्धा वाटतं की हे असं त्या काळात कसं असेल. म्हणजे अगदी आयटम सॉन्ग वगैरे हे बाजूला ठेवूया आपण, पण अनेकदा अशा गोष्टी खरंच दिसतात. म्हणजे वेशभूषेत दिसतात, केशभूषेत दिसतात, सगळ्यात दिसतात. तर ते बघून आणि त्याच्याही पेक्षा त्यातल्या घटना, म्हणजे तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून किती घ्याल आणि खरंच त्याच्यामध्ये इतिहासाचं यथार्थ वर्णन ज्याला म्हणतात ते किती कराल, त्याच्याविषयी तुला काय वाटतं? अगदी याचं उत्तर मी आज मनातनं प्रामाणिकपणे देतो की जे गेली 6-7 वर्ष मला जाणवते. मी ऐतिहासिक सिनेमांसाठी काम केलेलं आहे लिखाणाच्या पलीकडे जाऊन. परंतु केशभूषा, वेशभूषा हे नंतर पटकन विसरून जाईल म्हणून सांगतो. तुम्ही सिनेमा करता आणि त्याच्यामध्ये एकदम भावनिकपणे ते सगळं दाखवता वगैरे, ठीक आहे, खूप चुका दिसतात. काही वेळेला काय होतं की प्रोड्युसर्स जे असतात ते म्हणतात आम्ही आमच्या पैशाने करतोय, ही तर पहिली गोष्ट. परंतु त्या चुका टाळता येण्यासारख्या चुका आहेत. शिवाजी महाराजांना खांद्यापर्यंत केस दाखवणं, मी इतिहासाचा अभ्यासक आहे, मी तज्ज्ञ वगैरे नाही म्हणेन, पण शिवाजी महाराजांची जी म्हणजे केशरचना, वेशभूषा, याच्यावरूनच तुम्हाला चुका सांगतो आत्ता कॉमन दिसणाऱ्या. कुणाच्या सिनेमात किती आहेत याची मी फाईल आणि यादी आत्ता इथे लिहून देऊ शकतो. परंतु आपण काही गोष्टी सोडून देऊ, म्हणजे एका चांगल्या भावनेने की निदान ते फिल्मवर आणतायत तरी, म्हणून सगळ्यात चुका काढणं योग्य नाही. पण एक गंभीर चूक ज्याला आपण म्हणू, शिवाजी महाराजांना एवढे केस. शिवाजी महाराजांची मूळ चित्र आहेत काही तत्कालीन चित्रकारांनी काढलेली जी उपलब्ध आहेत, म्हणजे ती अशी नाही कुठल्या संग्रहालयात लॉक अपलोड नाही, गुगललाही दिसतील तुम्हाला, पुस्तकं त्याची अवेलेबल आहेत. याच्यात कुठेही कुठल्याही चित्रात शिवाजी महाराजांना एवढे केस नाही आहेत. हे का दाखवले जातात? संभाजी महाराजांना एवढे केस. मूळ चित्र बघा, शिवाजी महाराज जिवंत असताना किंवा संभाजी महाराज असताना, त्यांची लोक असताना काढली गेलेली जी चित्र आहेत, शिवाजी महाराजांचे केस एवढे का, म्हणजे ते मला अद्याप कारणच कळलेलं नाही. इतिहास अभ्यासक म्हणूनही कारण कळले नाही, किंवा या सिनेमाच्या लोकांचं एकाने दाखवलं म्हणून दुसऱ्याने दाखवलं, दुसऱ्याने दाखवलं म्हणून तिसऱ्याने दाखवलं.
मग तुम्ही ज्याला मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट करता त्या माणसाने सुद्धा एवढा अभ्यास करू नये की जर तुमच्या सिनेमाचं बजेट एवढं असेल, तो ऐतिहासिक सिनेमा असेल आणि म्हणजे मी काय म्हणतो की ज्यांच्या ते फेसबुक वरती भावना दुखावतात ना, शिवाजी महाराज ज्यांच्या नावापुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा वगैरे असं लिहिणारे, ते म्हणावं जरूर, सगळं मान्य आहे. परंतु मग तुम्ही शिवाजी महाराजांच्या रंगरूपाच्या बाबतीतच छेडछाड होतीये जी सिनेमासारख्या क्षेत्रात ना, माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीने काय बघा, शिवाजी महाराजांना एवढे केस होते, हा कुठं खरा इतिहास आहे. दुसरी चूक सांगतो, ह्या कॉमन चुका आहेत आणि ह्या टाळता येण्यासारख्या आहेत. रात्रीचा सीन चालू आहे, म्हणजे स्वतःच्या घरातल्या खोलीमध्ये शिवाजी महाराज आणि सईबाई बोलतायत, सोयराबाई बोलतायत किंवा जिजाबाई शिवाजी महाराज बोलतायत, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बोलतायत. तिथेही शिवाजी महाराजांना तुम्ही अंगारखा घालताय, दागिने घालताय, जिरेटोप मंदिल बांधताय, तो तुऱ्याचा मोत्याचा, तिथेही त्यांच्या कमरेला तलवार देताय. शिवाजी महाराज 24 तास याच वेशात होते का, जो वेश राजदरबारातला आहे? म्हणजे ह्या चुका तुम्ही टाळू शकता. आणि माझं तर असं म्हणणं आहे, कॉस्ट्युमवाल्यांनी, मेकअपवाल्यांनी स्वतःच्या दिग्दर्शकाला ही गोष्ट स्वतःहून जाणून द्यायला पाहिजे. नाही, कॉस्ट्युम्सच्या बाबतीत तर मी म्हणाले ना रे, मला सुद्धा अनेकदा वाटतं. आता माझ्या माहितीप्रमाणे, तूच रादर मला सांग जर माझं चुकत असेल तर, की पैठणी हा वस्त्र प्रकार आपल्याकडे पेशव्यांच्या काळात आला. शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या कित्येक सिनेमांमध्ये पैठणीचे काठ, म्हणजे जरी पूर्ण पैठणी साडी नाही तरी काठ पैठणीचे, कुठेतरी ब्लाऊजला पैठणीचा काहीतरी असं बघायला मिळतं. आणि म्हणजे आश्चर्य वाटतं की असं कसं काय, म्हणजे केवळ ते दाखवायचं सुंदर म्हणून दाखवलेलं असतं. आणि त्याच्या मागे ते परत बजेट वाढवून बिडून मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी आता सिनेमा म्हणून तुम्हाला माहीतच असतील, परंतु हे गैर आहे. कधी शिवाजी महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या घरात बसताना सुद्धा तलवार कमरेला लावून का बसतील? ती पैठणी असेल त्या त्या कॅरेक्टरची, किंवा ती एवढे दागिने हे घेऊन ते स्वतःच्या शयनगृहात का बसतील? इतक्या घोडचूक आहेत. आणखी तर तुम्हाला एक गंमतच सांगतो, म्हणजे पण मग तू कधी त्या केलाय ना, बोलतो? खूप लोकांना फोन केलाय, ज्यांनी मला फोन केलेत, मी आठवण ठेवून त्यांना फोन केलेले आहेत की, आणि मी करतो. तुकोबरायांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जशाच तसं वागा, की जसं तुकोबरायांचा अभंग आहे, तुम्ही सांगेन नंतर आपल्याविषयी. परंतु मला सांगा की हे तर त्यातले तज्ज्ञ आहे, तुम्ही त्याच्यात काम करणार. पुस्तक आणि फिल्म ह्या गोष्टी शेवटपर्यंत राहणार आहेत. मग भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी या चुका बघाव्या का? मी करतो फोन आणि मग त्यांना बोलतो की माझं काय याच्यावर ऑब्जेक्शन नाही किंवा काय नाही, तुमचे पैसे आहेत सगळं, पण तुम्ही एवढं सगळं दाखवत असाल तर तुम्हाला या चुका सुधारता येत नाही. आता काही वेळेला इतिहासातल्या चुकांमध्ये फिल्ममध्ये अशा पण दिसतात की त्यावेळेची हत्यारं आणि फिल्ममध्ये दाखवली जाणारी हत्यारं याच्यात पूर्ण तफावत आहे. अगदी पायातल्या मोजड्यांपासून मला एक म्हणणं आहे की सगळंच तंतोतंत इतिहासकालीन करणं शक्य नसतं, परंतु ह्या घोडचुका दाखवणं हे कितपत, म्हणजे मग काही वेळेला शिवाजी महाराज एखाद्या किल्ल्यावर असतील आणि तिथे खरंच त्यांचा वेश हा रणातला वेश असेल, अंगात चिलखत, डोईला जिरेटोप, हातामध्ये तलवार, तर तिथेही शिवाजी महाराज अत्यंत चांगल्या आणि रंगीबेरंगी अंगारख्यामध्ये दिसतायत आणि मग ते कायमच जगदंब जगदंब असा नामघोष करत चाललेत. ह्या म्हणजे बिलकुल हे मनाला पटत नाही. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की लोक हे बघून पुढे चालले, लोक त्या सगळ्या गोष्टी. आताचा एक विषय काढू का इथं, म्हणजे तुम्हाला बघा छावा आलाय, त्या छावामध्ये सिनेमा संपला की लोक उठतात आणि त्या थिएटरमध्ये गारद द्यायला लागतात, आस्ते कदम. आणि मग त्याच्यावरनं त्या व्हिडिओ काढून त्यांचे पालक, त्यांचे मित्र इंस्टाग्रामला टाकतात. त्याच्या खाली लोक काय 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 बोलतात. सर मी सांगू का, माझा गारद देण्यालाही विरोध नाही, ती का ललकारी देण्यालाही काही विरोध, ती देण्याच्या काही विशिष्ट वेळा आणि जागा आहेत. शिवाजी महाराज दरबारात आत येताना ही गारद दिली जायची, तुम्ही सिनेमा संपल्यावर देताय. आणि त्याच्यामध्ये नंतर मग त्यातनं भांडण चालू झाली. परवा एका थिएटरला मारामारी झाली की एका मुलीने गारद द्यायला सुरुवात केली सिनेमा संपल्यावर, ती तिची भावना आहे, तर त्या गारदीला कुठल्या तरी माणसाने छातीवर हात ठेवला नाही म्हणून त्याला लोक बोलली आणि मग त्यांची भांडणं झाली. ही कुठल्या पद्धतीची अस्मिता आहे?
शिवाजी महाराज आतमध्ये येताना गारद द्यायचे दरबारात, तुम्ही ती सिनेमा संपल्यावर देताय. काही घोडचुका आहेत, नुसत्या चुका नाही. घोडचुका हा शब्द तुम्हाला लेखक म्हणून जास्त चांगला माहिती आहे. ह्या घोडचुका आपण भविष्यातल्या मुलांच्या हातात हे देत चाललोय. मग ह्या सगळ्यामध्ये भालजी पेंढारकरांना एक कडकडीत सॅल्यूट आहे. याचं कारण त्या काळामध्ये साधन सामग्रीचा तुटवडा असताना, एवढं प्रगत सगळं नसताना सुद्धा भालजींकडनं सिनेमाच्या बाबतीत ऐतिहासिक इतक्या चुका झालेल्या नाहीत. किंवा काहीतरी भव्य दिव्य दाखवायचं म्हणून उगाच काहीतरी भपकेपणानं दाखवलंय असं नाही झालेलं. जेवढं आहे ते प्रमाणबद्ध दाखवलेलं आहे. असं आजचा सिनेमा आणि भालजींच्या काळातला सिनेमा याची जर कंपॅरिझन केली तर भालजी निश्चितच उजवे ठरतात की ते यांच्या काळात इतिहासातल्या चुका झालेल्या नाहीयेत. शिवाजी महाराजांना एवढे केस वगैरे खूप चुका आहेत, खूप. सिनेमे यावेत आणि आम्हाला तर अभिमान आहे. मी कितीतरी विद्यार्थ्यांना मोफत सिनेमे दाखवतो, कुठलाही असो, कुठल्याही दिग्दर्शकाचा असो, कुठल्याही प्रोड्युसरचा असो. आणि पण दिसताना जे दिसतं ती मुलं, ती पिढी ते घेऊन पुढे जाणार आहे. आणि एक तर पहिली गोष्ट अशी, एक सिनेमा आला होता, तर त्या सिनेमाचं नाव घेत नाही, राहू दे, तिच्यात मित्रच आहेत माझे. शिवाजी महाराजांना एवढे केस दाखवले, ठीक आहे, त्याही सिनेमात च्या केसाला मेहंदी होती हो, लाल रंगाचे केस दिसत होते. मी गुगलला काढून दाखवतो आता पाहिजे तर ते पोस्टर. उगाच कॅमेऱ्यासमोर बोलणार म्हणून तर बोलत नाही ना, हे राहणार आहे रेकॉर्ड. एवढे केस आणि लाल, आपण काय करत चाललोय हे कळत नाही पटकन लोकांना. याची दोन कारणं सांगतो मी. कसं आहे ना, सिनेमा बनवताना, विशेषतः ऐतिहासिक सिनेमा बनवताना रिसर्च नावाचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि आपल्याकडे ना सिनेमाला टाइम फ्रेम दिली असते की 6 महिन्यात स्क्रिप्ट लिहून शूटिंग खतम करून तो रिलीज करायचा, 7-8 महिन्यात असे आपल्याकडे टाइम फ्रेम बनली. त्यात रिसर्चला वेळच उरत नाही, देत नाहीत. खरं तर असं अपेक्षित आहे की एक वेगळं रिसर्च डिपार्टमेंट असावं. त्यांना त्या काळातल्या वेशभूषेचा, खाद्यपदार्थांचा, त्या काळातल्या लोकांच्या सवयीचा, भाषेचा रिसर्च करावा. म्हणजे हॉलिवूड सिनेमात ऐतिहासिक सिनेमा बनतात, त्याचे रिसर्च 5-5, 6-6 वर्ष रिसर्च होतो आणि मग पटकथा लिहिली जाते. आपल्याकडे ते 6-7 महिन्यात सिरियल कल्चर आलंय, त्याच्यामध्ये ते कधी पटकन संपून कसं रिलीज करायचं याच्याकडे आपलं लक्ष असतं. तर रिसर्च नसल्यामुळे मेन घोळ होतात. आणि अजून दुसरा एक मुद्दा, हे फॅक्च्युअल चुकाबद्दल झालं. दुसरं म्हणजे ना, एक समाज म्हणून आपला कॉमन मिनिमम हिस्ट्री नाही आहे आपली. म्हणजे आता एकच घटना आहे, समजा शिवाजी महाराज आग्र्याहून निघाले, ही घटना आहे. त्याच्याकडे बघायचा ब्राह्मणांचा दृष्टिकोन वेगळा आहे, मराठ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, वैश्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, अजून वेगळा दृष्टिकोन असू शकतो. म्हणजे एकाच घटनेकडे ना वेगवेगळे समूह वेगवेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे आपल्याला एक कॉमन मिनिमम हिस्ट्री नाही अशी. तर सिनेमात घेताना नेमकं घ्यायचं काय, म्हणजे रामदास स्वामी घ्यायची की नाही सिनेमात, कारण त्याच्यावर वाद आहे त्याच्यावर, आणि वाद आला म्हणजे सिनेमाला नुकसान होऊ शकतं पुढे. तरी कॉमन मिनिमम हिस्ट्री नसल्यामुळे, जसं ज्ञानचा वासुप्रमाणे डायलॉग आहे की या हर किसी के दिमाग में अपनी एक पिक्चर चल रही है, तसं या हर एक के दिमाग में अपना एक हिस्ट्री चल रही है. तर कॉमन मिनिमम हिस्ट्री नाही आहे आपली आणि रिसर्च नाही आहे आपला. हे दोन फॅक्टर असल्यामुळे आपले ऐतिहासिक सिनेमे बऱ्यापैकी गंडतात असं वाटतं मला. अमोल, आत्ता हा बोलताना जेनझी असं म्हणाला आणि आपण आत्ता मराठी भाषेविषयी, मराठी पुस्तकांविषयी बोलतो, म्हणून मला तुला असं विचारावं असं वाटतं की एकतर आता कसं झालंय की फिल्मी पत्रकारिता ही आधीच्या पेक्षा खूप जास्त ॲग्रेसिव्ह झाली आहे. ते सगळं आपण माध्यमांमध्ये बघतो. बरं, मग जर मॅगझिन्सच बघायचे असतील तर मराठी व्यतिरिक्त भाषांमधली मॅगझिन्स, त्यातही इंग्रजी भाषेतली फिल्मी मॅगझिन्स ही खूपच जास्त ग्लॉसी, खूप जास्त पैसा खर्च करून तयार केलेली अशी असतात. त्याच्या तुलनेमध्ये मराठी भाषेमधलं ह्या बाबतीतलं लिखाण जेनझी वाचतंय का किंवा वाचेल का? मुळात जेनझी, आता तुम्हाला तिघांना पुढचा प्रश्न हाच आहे की जेनझी ज्यांना आपण म्हणतोय किंवा त्याच्या पुढे जेन वा काय अजून अल्फा बिल्फा जे काय ते बीटा, हे लोक पुढची ही पुस्तकं वाचतायत का मुळात? काय झालं काय, मी बऱ्याच कॉलेजमध्ये लेक्चर्स द्यायला जातो. मी आता काही दिवसांपूर्वी रुईया कॉलेजला गेलो होतो लेक्चर द्यायला मुंबईला, आणि माझ्या लेक्चरला वेळ होता म्हणून मी त्याच्या कट्ट्यावर बसलो थोडा वेळ, आणि माझ्या आजूबाजूला ते विद्यार्थी बसले होते कॉलेजचे. आणि ऑनेस्टली सांगतो, ते जे बोलत होते ना त्यातलं मला काहीच कळत नव्हतं. ती भाषाच वेगळी. आणि मला सडनली वाटलं मी आउटडेटेड झालोय, आणि मी घाबरलो, कारण एक लेखक म्हणून आउटडेटेड होणं परवडणारं नसतं. मग तेव्हापासून मी आवर्जून जास्तीत जास्त संवाद साधायला लागलो त्या लोकांशी, आणि त्यांचा लिंगो समजून घ्यायला लागलो. आणि माझं असं निरीक्षण आहे की त्यांचा अटेन्शन स्पॅन बऱ्यापैकी कमी झाला आहे. म्हणजे वी आर 90s किड, आम्ही पेपर पुस्तक वाचून मोठे झालो,
पण त्यांनी असे लॉंगर फॉर्मॅट्स त्यांनी जास्त ऍब्सॉर्ब नाही केले त्या जनरेशनने. अपवाद असतील म्हणजे ते सोशल मीडियाचे रील्स काही सेकंदाचे किंवा सोशल मीडियावरचे पोस्ट हे त्यांचं मॅक्झिमम अटेन्शन स्पॅन आहे त्यांचा तितका. तर हे फार मोठं आव्हान आहे ऍक्च्युली की त्यांना लॉंगर फॉर्मॅटकडे कसं वळवायचं. कारण आधी सिनेमाची आणि पुस्तकांची मोनोपोली होती आधी. आता त्याला सोशल मीडिया नावाचा एक मोठा कॉम्पिटिटर आलाय त्याला आता. आणि जो काही सेकंदात तुम्हाला आणि कसं असतं ऑडिओ व्हिज्युअल माध्यम जास्त अपिलिंग असतं नेहमी. म्हणजे मी एक मोठा 4-5 पानाचा दिवाळी अंकात लेख लिहिला आणि एकांत त्याच्यावर रील केली 30 सेकंदाची, तर ते लोक 30 सेकंदांची रील बघतात. तर हे खूप मोठं चॅलेंज आहे की जेन झीला कसं अट्रॅक्ट करायचं. पण मला वाटतं ते होऊ शकतं कारण ते स्मार्ट पण आहेत. त्यांना एक्सपोजर पण खूप जास्त मिळालं आमच्या कुठल्याही पिढीपेक्षा. आणि दे नो थिंग्स. त्यांना जगाबद्दल त्यांना जास्त माहिती आहे, त्यांना आपल्या देशाबद्दल त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तर मला वाटतं पुस्तकं आता तरी वाचत नाही आहेत, पण माझ्या मते ना त्यांना वळवायचं कसं पुस्तकाकडे यासाठी गंभीर्याने विचारण्याची फार गरज आहे. आणि अगेन त्यात भेद कसा आहे, अगेन मेट्रो सिटीज मधले जेनझी वेगळेच आणि ग्रामीण निमशहरी भागातले जेनझी वेगळे. तर अजून ती एक रेषा आहे त्यांच्यामध्ये. तर त्याच्यात पण सामाजिक बरेच फरक आहेत. माझं असं निरीक्षण आहे, माझ्या पर्सनल सॅम्पल सर्वेवर आहे, त्याच्यामुळे ते सार्वकालिक असं म्हणणार नाही की ग्रामीण निमशहरी भागातले जेनझी बऱ्यापैकी अजून टिकून आहेत, वाचतायत बऱ्यापैकी. पण मेट्रोमधल्या मुलांकडे इतकी चॅलेंजेस आहेत, इतके डायव्हर्शन्स आहेत, OTT आहे त्यांच्याकडे, ते दुसऱ्या भाषेतलं कंटेंट पण ऍब्सॉर्ब करतात. इंग्रजीचं वाढतं प्रस्थ आहे, त्यांना मराठी कळत नाही खूप लोकांना. तर अगेन जेनझीबद्दल विचार करताना ग्रामीण निमशहरी भागाचा वेगळा विचार करावा लागेल आणि मेट्रो भागाचा वेगळा विचार करावा लागेल. तर ग्रामीण निमशहरी भागात अजून परिस्थिती बऱ्यापैकी आहे, तिथे मुलं बऱ्यापैकी वाचतायत अजून. पण शहरांमधली मुलं तितकं वाचतायत का याबद्दल मला शंका आहेत पर्सनली. मे बी आय एम रॉंग. तर ह्या दोन गोष्टींचा विचार करून आपल्याला ते पुढे जावं लागणार आहे. आणि सिनेमाविषयक लिखाण म्हणाल तर त्यांनी जो सिनेमा बघितलाय 2000 सालानंतरचा, त्याच्याबद्दल फारसं लिखाण होत नाही मराठीमध्ये. म्हणजे फॉर इन्स्टन्स आपल्याकडे एक रॉमकॉम नावाचं जेनरमध्ये खूप आला होता 2010 ते 2020. सगळे रॉमकॉम्स, रोमॅन्टिक कॉमेडी, लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाबद्दलची प्रेग्नन्सी वगैरे असे विषय त्यात हँडल केले होते. तर ते त्या शहरी भागातल्या प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडायचे. तर त्याच्यावर आपल्याकडे फारसं लिखाण नाहीये. खरं तर तो रॉमकॉम सिनेमा त्याच काळात का उद्याला आला त्याचे पण काही कारण आहे की मल्टिप्लेक्स कल्चर वाढलं होतं, लोकांचं इन्कम वाढलं होतं आणि लोकांना समस्या बघायच्या नव्हत्या दैनंदिन जीवनात, त्यांना हलकं फुलकं काहीतरी बघायचं होतं. तेव्हा तो रॉमकॉम सिनेमा आला. तर त्यांच्या आवडीचे विषय आधीनं लोकेट करणं आणि त्याच्यावर लिहिणं आणि त्यांच्या काळाचं डॉक्युमेंटेशन करणं, ते जे बघताय ते फार महत्वाचं आहे. जर मी आता 60-70च्या सिनेमा लिहित बसलो, 90च्या सिनेमावर आता लिहित बसलो मी, तर मे बी ती माझ्या लिखाणाशी आयडेंटिफाय नाही करू शकणार. कारण त्यांना काळच वेगळा आहे, कम्प्लीट काळ बदललाय. प्री सोशल मीडिया त्यांनी बघितलेलंच नाही त्यांनी. म्हणजे माझी अजून एक फार चांगली, नितीनला जेव्हा तू विचारलंस की सोशल मीडियावरचं, तर माझं अजून एक असं मत आहे ना की लेखकाभोवती किंवा आर्टिस्ट भोवती ना एक मिस्टिरियस ऑरा असावा त्याचा. यू शुड नॉट बी ओव्हर एक्सपोज्ड. म्हणजे मी अशी माझ्या लिखाणात थेरी मांडली होती की या देशातला शेवटचा सुपरस्टार होता ऋतिक रोशन, तो 2000 साली बनला होता, कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. आता नवीन जनरेशनचे ऍक्टर्स आहेत ते सोशल मीडियावर टाकतात की मी आज एअरपोर्टवर गेलो, आज मी माझ्या डेंटिस्टकडे गेलो. देर इज नो मिस्ट्री अराउंड देम. लोकांना त्याची उत्सुकता नाही लोकांना त्यांच्याबद्दल, जशी लोकांना शाहरुख खान, अमिताभ बच्चन बद्दल होती. तर मला लेखकाने पण मला वाटतं ना एक करावं, स्वतःभोवती थोडे लिमिटेशन्स टाकाव्यात आणि स्वतःभोवती मिस्टिरियस ऑरा जपावा लेखकाने. तर तो जेन झी साठी अप्रोच करण्यासाठी या 2-3 गोष्टी आपण करायला हव्यात असं मला वाटतं. माझी 2 ह्याच्याविषयीची मतं आहेत. एक सोशल मीडियाविषयी जर असेल तर मला असं वाटतं की मी मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं जे मला काही प्रमाणात पटलं, की तुमच्या मनात येतो तो प्रत्येक विचार कुठेतरी त्या क्षणी लिहून टाकू नका. एक्झॅक्टली. म्हणजे ते सोशल मीडिया असेल, ते फेसबुक असेल किंवा तुम्ही त्याला काय जे म्हणाल ते, तो तुमच्या आत राहू देत, तो पूर्णपणे मुरू देत, त्याचा पूर्ण विचार होऊ देत, त्याचा निचोड तुमच्या दृष्टीने होऊ देत आणि मग त्याचा एक चांगला विचार करून चांगला काहीतरी लेख लिहा किंवा जे काही असेल ते. त्या क्षणी तिथल्या तिथे तो विषय, अशी तुमच्या मेंदूला सवय लावू नका की तुम्ही तिथल्या तिथे ते लिहून टाकता. थांबा, असं मी कुठेतरी वाचलं होतं जे मला पटलं. दुसरं, आत्ताच्या पिढीतल्या मुलांच्या वाचनाविषयी मला थोडीशी आशा आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये ते प्रमाण वाढलंय. भाषेविषयी मला थोडीशी शंका आहे. म्हणजे अगदी माझ्या घरातलं उदाहरण द्यायचं झालं तर माझी मुलगी 18-19 वर्षाची आहे आणि ती बऱ्यापैकी इंग्रजी वाचते. जेव्हा ती वाचायला लागली तेव्हा मला त्यावेळेला असं वाटलं की तिला आत्ता वाचू देत,
तिला ज्या भाषेत वाचावंसं वाटतंय ते तिला वाचू देत, तिला जी भाषा आता कम्फर्टेबल वाटते त्यामध्ये तिला वाचू देत. तिला वाचनाची गोडी लागली तर कदाचित ती वेगळ्या भाषेत वाचायला लागेल आणि मी तिला सांगेन ती 4 पुस्तकं वाचायला लागेल. जे झालं म्हणजे मग काही काळानंतर मी तिला 4 पुस्तकं दिली, तू तोत्तोचान वाच, तू एक होता कारभार वाच, हळूहळू ती वाचायला लागली. अजूनही ती पटकन इंग्रजी पुस्तक घेते. तिने जेवढं इंग्रजी वाचलंय तेवढं मराठी तिने वाचलेलं नाहीये, पण निदान ती वाचते. तिला वाचन ही क्रिया आवडते. एका जागी बसून पुस्तक उघडून वाचणं, रात्री उशिरापर्यंत जागत पुस्तक वाचणं, जे मी करत वाढले आहे ते ती करते, ह्याचा मला आनंद होतो. आणि गेल्या काही काळामध्ये ग्रंथ प्रदर्शनं म्हण किंवा जसं आत्ता हा म्हणाला तसा की तो आत्ता बुक फेस्टिवल झालं होतं, त्याला तरुणांची गर्दी वाढतीये असं मला वाटतंय. कदाचित ह्याला पुन्हा एकदा एक सामाजिक कारण असेल की आता खूप सोशल माध्यमांचा जो कोलाहल झाला आहे त्याच्यामध्ये आता ह्या पिढीतल्या मुलांना सुद्धा ती गरज वाटायला लागली आहे की ती शांतता आपण मिळवायला हवी. पुस्तक वाचनात सुद्धा जी शांतता आहे ती मिळवायला हवी. तुला काय वाटतं? मुळात मराठी भाषेसमोर हे जेनझीचं खूप मोठं आव्हान आहे. कारण जेनझी याला आपण मराठी शब्दच शोधलेला नसावा, म्हणजे मलाही माहीत नाही आहे. म्हणजे मी अगदी 15 दिवसापूर्वी मला हा शब्द कळाला. एक मुलगी मला म्हणाली की आम्ही जेनझीतले मुलं आहोत. मला कळालंच नाही जेनझी काय. मग मी सर्च केलं, मग मला कळालं ते 2000 साल पुढचे वगैरे. हेच खूप मोठं आव्हान आहे. अशा वेळी त्या जेनझी मुलांना मराठी भाषेकडे वळवणं किंवा मराठी भाषेतली पुस्तकं त्यांना वाचण्याची त्यांच्यात आवड निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान आहे. पण ते आव्हान काय म्हणतात पार करणं तेवढं सोपंही आहे. त्यासाठी हे जे मुलं आहेत 2000 साल नंतर जन्म झालेली, त्यांचं लाईफस्टाईल, त्यांचं आयुष्य किंवा त्यांचा वेग समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं सर म्हणाले की 30 सेकंद म्हणजे ते खूप स्पीडवाले आहेत, रील्सच्या जमान्यात वाढणारे मुलं आहेत, त्यांना फास्ट हवंय. म्हणजे अगदी 30 सेकंदाची रील्स असेल आणि पहिल्या 10 सेकंदात काही नसेल तर पुढे ते स्किप जातात. अशा वेळी पुस्तक लिहिताना मला वाटतं हे खूप मोठं चॅलेंज आहे की तुम्हाला तो स्पीड मेंटेन करता यायला हवा जर तुम्हाला हा ऑडियन्स हवा आहे तर. आता लेखकासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की तुम्हाला कोणता ऑडियन्स हवा आहे. म्हणजे तुम्हाला हे 20-25 वर्षाची मुलं तुमची ऑडियन्स आहेत, 35च्या पुढची आहेत, 60च्या पुढची आहेत, त्यानुसार तो स्पीड मेंटेन करायला हवा. आता होतं असं की आत्ताच आपण म्हटलं की आता छावा पिक्चर आला आणि ह्या जेनझी पीपल्सने सगळा तो मुलांनी तो छावा पाहिला आणि त्यानंतर त्यांनी कादंबरी घेतली. कादंबरीमध्ये खूप वाढ होते पिक्चर घेतल्यानुसार, पण ही एक फॅशन म्हणून घेतली जाते. ती मुलं ती कादंबरी वाचतील का? त्यांना आता पिक्चर आपण तो इतका स्पीडने पाहतो तेवढ्या स्पीडने नाहीये कादंबरी. अशा वेळी त्यांनी भले ते फॅशन म्हणून घेतली असो, काही जणांनी वाचली चांगली, तर ही चांगली गोष्ट आहे मराठीसाठी. पण मराठी भाषेचा किंवा मराठी भाषेची पुस्तकं वाचताना या मुलांचा खूप मोठा प्रॉब्लेम हा होतो की त्यांना वाटतं की मराठी भाषेतलं पुस्तकाचा जर चित्रपट झाला तर ते पुस्तक भारी आहे. आणि आपण हा खूप मोठा इश्यू करून ठेवलाय की पुस्तक आलं तरच पिक्चर आला तरच ते पुस्तक भारी. मला उलट असं वाटतं की मराठी भाषेच्या पुस्तकावर तुम्ही चित्रपट केला हे मराठीने त्या बॉलिवूडवर केलेले उपकार आहेत की तुम्हाला आम्ही कंटेंट दिला. आपण हे नाही लक्षात घेत, आपण उलट लक्षात घेतो. किंवा मला बरेच जण म्हणतात की तुझ्या पुस्तकावर कधी चित्रपट येईल. अरे पुस्तकाला इथं फिनिश आहे, तो चित्रपट येईल हे मी म्हणण्यापेक्षा हे मराठीने त्यांच्यावर केलेले उपकार असतील, पण ते होत नाहीये. आजच्या पिढीला जो आपण म्हटलं की स्पीड आहे, त्यांना इतकं आयतं हवंय, त्यांना म्युझिक हवंय, त्यांना ते फास्टमध्ये दिसतं, त्यांना डोकं नाही चालवायचं. अशा वेळी त्यांना डोकं चालवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला पुस्तकं अशी लिहावी लागतील की पहिल्या 10 पानांमध्ये, म्हणजे अगदी तुमचं 150 पानांचं पुस्तक असेल, पहिल्या 10 पानांमध्ये इतका स्पीड असायला हवा की ते अडकले पाहिजेत. एकदा ते अडकले की ते मन लावून पुस्तक वाचतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या पिढीचं होतंय असं की त्यांना साधं सोपं लगेच समजतंय. उगीच अलंकारिक जडजड जे आधीची पुस्तकं होती अशी पुस्तकं ते झेपूच शकत नाही, ते वाचूच शकत नाही, कारण पिढी खूप फास्ट चालली. त्यांना पटपट समजलेलं पाहिजे. अशा वेळी मला वाटतं त्यांना जर मराठी भाषेची पुस्तकांची आवड निर्माण करायची असेल तर लेखकांवर हे खूप मोठं चॅलेंज आहे की त्यांनी एक तर साधी सोपी भाषा वापरा, त्या पुस्तकांमध्ये वेग असायला हवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे पुस्तकाचा आधीच ठरवायला हवं की हा वाचक कोणता असणार आहे. म्हणजे आता जेव्हा मी साधू लिहितो तेव्हा माझ्या डोक्यात होतं की ते
8वीतल्या मुलानेही वाचावं आणि 80 वर्षाच्या आजोबानेही वाचावं. मग मला ते पुस्तक लिहिताना बरेच जण म्हणाले की तू औरंगजेबाचे जे संवाद आहेत ते उर्दूमध्ये किंवा हिंदीत यायला हवेत. म्हटलं नाही, मी जी पुस्तकं वाचल्यात जेव्हा औरंगजेब बोलायला सुरुवात करतो ते हिंदीमध्ये बोलायला जातो, माझा इतका स्पीड कमी होतो, मला त्याचे अर्थ समजायला लागतात. अशा वेळी मी जर औरंगजेबाचे संवाद सुद्धा मराठीत लिहिले तर ते इतकं स्पीडमध्ये जाईल की मुलांची वाचनाची आवड वाढेल. तर त्यामुळे मला वाटतं की ह्या 3 मराठी भाषेसाठी किंवा मराठी भाषा किंवा मराठी भाषेतली पुस्तकं पुढच्या जनरेशनमध्ये जाण्यासाठी या 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. साधी सोपी भाषा, अलंकारिक भाषा टाळणं, थोडक्यात त्या पुस्तकाला असलेला वेग, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकावर चित्रपट झाला म्हणजे ते पुस्तक ग्रेट झालं असत नाही, तर पुस्तकच ग्रेट आहे. ते तशा पद्धतीने प्रोजेक्ट करायला पाहिजे. आता दुर्दैवाने आपल्याकडे होतं काय की मराठी लेखकांनाच बिचाऱ्यांना असं वाटत असतं किंवा त्यांच्याकडे अशा पद्धतीने बघितलं जातं की ते इतके बिचारे गरीब दीन की त्यांची पुस्तकं आली, त्यांनी लिहिलं, त्यांची पुस्तकं आली, लोक ते वाचतायत आणि ती विकत घेतायत, हीच खूप मोठी गोष्ट झाली. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न बघून त्यावर खरं तर सिनेमे सुद्धा झाले पाहिजेत. हे खूप पुढचं राहिलं, म्हणजे तिथपर्यंत अजूनपर्यंत ना बरेच लेखकच विचारांनी पोचत नाहीत असं मला वाटतं. आणि ते खूप म्हणजे मुळात जसं म्हटलं की लेखकानेच आधी समजून घेतलं पाहिजे या पिढीला. वाचक होतं काय, लेखक स्वतःच्या मनाने लिहितो की मी लिहिणार आहे, मला जे अपेक्षित आहे ते मी वाचकांनी ठरवावं असं नाही ना. आता प्रत्येक गोष्टीचा प्लॅन झाला पाहिजे की मी हे लिहितो, याचा वाचक कोण असणार आहे, याचा स्पॅम काय असणार आहे. म्हणजे आत्ताच आपण जसं सिनेमा आल्यावर पुस्तकांची विक्री वाढते का, तर याचं माझं स्वतःचं मी उदाहरण देईल की मी लिहिलं पुस्तक मराठी शंभू आणि साधू. छावा पिक्चर आल्यानंतर ही दोन्ही पुस्तकं खूप चालली, कारण इतिहासाचं पुस्तक आलेलं आहे. मला माहिती आहे उद्या एखादा बाप लेखावर सिनेमा आला की मराठीतली जी बाप लेखाशी कनेक्टेड पुस्तकं आहेत ही खूप चालणार आहेत. याचाच परिणाम होतो या पिढीवर की पिक्चर आलं की पुस्तकं खूप चालतात, मान्य आहे चालतात, पण या पुस्तकांमुळेच ते पिक्चर आलेले आहेत. बरोबर, ही पुस्तकं मुळात चांगली होती हे कुणाला तरी कळलं आहे, म्हणून त्यातून पुढे जाऊन तो विचार आलाय की ह्यावर आपण सिनेमा करूया. तो उलटा विचार केला जातो. हा विचार पेरला गेला पाहिजे की मराठी पुस्तकं हेच सगळ्या काय म्हणतात त्याला माध्यमांवर परिणाम करतात, त्यामुळे मराठी पुस्तकं खूप महत्वाची आहेत. त्या पुस्तकांना बाकीच्या गोष्टींमधून रूप मिळालंय म्हणून ती पुस्तकं ग्रेट झालेली नाही आहेत, पुस्तकच ग्रेट आहेत. पुस्तक हे मूळ आहे, त्याच्यावर बाकीचं सगळं आधारलेलं आहे. पण मगाशी मी म्हणाले तसं की आता कसं झालंय की हे एका पिढीपुरतं नाही राहिलेलं. म्हणजे पूर्वी बघणं ही एक सामूहिक गोष्ट असायची. म्हणजे आपण सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचो आजूबाजूच्या 500 माणसांबरोबर. घरात आपण 4-5 जण 2-3 पिढ्यांची माणसं बसून टीव्ही बघायचो. नाटक बघायला सगळे एकत्र जायचो, आजूबाजूला माणसं असायची, आणि पुस्तक आपण घरात एकटे वाचायचो. आता हळूहळू फोनवरती सगळं आल्यामुळे आता आपण एकटे बसून बघतो. त्याच्यामुळे आता कसं झालंय की पुस्तक वाचणं आणि ते बघणं ह्यातलं ते डिमार्केशनच राहिलं नाहीये. अनुभव या दृष्टीने जो अनुभव एकट्याला बसून वाचताना मिळायचा तो आता एकट्याला बसून बघताना मिळायला लागलाय. त्याच्यात उलट एक ऐकण्याचा सुद्धा सेन्स वाढलाय. पूर्वी आपण वाचताना फक्त डोळ्यांनी वाचायचो, विचार करायचो, आता तुम्ही ऐकता पण. त्याच्यामुळे तो एक सेन्स त्याच्यात ऍड झाल्यामुळे त्याच्याकडे जाण्याचा आता लोकांचा एकूणच म्हणजे हे फक्त तरुण पिढीपुरतं नाही राहिलेलं. माझ्या माहितीतले अनेक आजी आजोबा सुद्धा आता युट्यूब बघण्याकडे जास्त वळायला लागलेत. वाचनाचा एकूणच सगळीकडे थोडा कमी व्हायला लागलाय, तो अनुभव घेण्याचीच लोकांची कुवत. तर ती एकूण वाढावी ह्यासाठी सामाजिक पातळीवर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आपण ती पिढी आहोत की ज्यांनी हे सगळे बदल पाहिले. कागदावरचं सुद्धा वाचलंय, पडद्यावरचं ऐकलंय, आणि या छोट्या स्क्रीनवरचं सुद्धा आपण ऐकतोय, पाहतोय. या छोट्या स्क्रीनला धरून चालणारी मुलं आपल्या नंतर आलेली आहेत. त्यामुळे त्यांची काय आवड असावी काय नाही याची जाण पटकन आपल्याला येऊ शकते किंवा ते आपल्याला कळू शकतं. त्यामुळे लेखन असेल मराठी भाषेतलं जे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोचावं, तर येणाऱ्या काळानुसार आपल्याला त्या पद्धतीनं पुढं जाणं गरजेचंच आहे. म्हणजे अगदीच आपला हाही अट्टहास नसला पाहिजे की मी पुस्तक लिहिलंय आणि त्या माझ्या पुढच्या पिढीने पुस्तकच बसून वाचावं, त्यांनी मांडी घालावी, ते डोळ्यासमोर ठेवावं. मला एक छोटं उदाहरण त्याच्या बाबतीत द्यायचं आहे. रामायणामध्ये
मारुती रायाला सीतेनी माळ दिली असं सांगतात आणि त्यांनी ते माळेने ते मोती फोडला, प्रत्येक मोती तोडून फेकत होता. तर विचारलं ते का करतो असं, आणि त्याच्यात माझा राम नाहीये. तर त्या पद्धतीनं मला वाटतं की जुन्या पद्धतीमध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्या भाषेची उन्नती पुढच्या पिढीकडे जातीये तेवढं करावं. त्यांना जे आवडत नाही ते आपण मागे टाकून द्यावं, जसे ते मोती टाकलेत. त्यांना जर का पॉडकास्टच्या माध्यमातून ते बघणं बरोबर वाटत असेल, योग्य वाटत असेल, आपण ते स्वीकारावं. तर त्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त चांगलं त्यांना मराठी पुस्तक ऐकवावं. ऑडिओ जर ऐकायचं असेल पुढच्या येणाऱ्या काळानुसार, आपण लेखकांनी ते मान्य केलं पाहिजे. जे वाचणार आहेत ते वाचतीलच. म्हणून सगळ्यात जास्त महत्वाचं येतं संवाद. त्या पिढीशी संवाद साधावा, त्या पिढीच्या मागण्या काय किंवा त्यांची आवड काय ही लेखक म्हणून आपण त्यांच्याकडनं समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला लेखक म्हणून एक अनुभव आहे की आपली जुनी पिढी त्यांचं अगदी असतं की तसंच्या तसं शुद्ध लेखनासहित तुमचं पुस्तक तिथे आलं पाहिजे. आणि म्हणजे मराठी भाषेतलं एक वाक्य आहे, ही भूमी राजश्री राय विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली. 18 अक्षरी शब्द आहे. हे जेनझी वाचणार आहेत का? त्यांना कळणार आहे का हा शब्द? राजश्री राय विराजित सकल सौभाग्य संपन्न वाक्य नाही, हे शब्द आहे एक. तर पण ते जुन्या लोकांना तेच चालायचं. पण ते जर तुम्हाला त्या पुढच्या पिढीला कळावं आणि त्यांनी पुढे न्यावं असं वाटत असेल, स्पष्ट माझं म्हणणं आहे त्यांची आवड काय आहे ओळखा, त्यांच्याशी संवाद साधा. आणि लेखकांनी आपली पुस्तकं ऑडिओ असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपलं लिखाण त्यांच्यापर्यंत जाईल, मराठी भाषेतलं, मराठी भाषेची आवड त्यांना कशा पद्धतीनं साहित्याची लागेल, आपण काळानुसार त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. एवढं मला वाटतं की मारुती रायाचं मी उदाहरण त्यासाठीच दिलं की जे आता जुनं आहे, ज्याच्यात माझा राम नाही किंवा ज्याच्यात माझ्या भाषेच्या साहित्यातली उन्नती नाही जेनझीकडे, ते टाकून आपण स्वतः नव्याने तिथं गेलं पाहिजे. तुला काय वाटतं अमोल? मला वाटतं ना की लेखक म्हणून सतत स्वतःला अपडेट करत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर मला या पिढीचं लिंगो कळत नसेल, बरोबर, आता तुमचे सिच्युएशनशिप असते त्यांची, बेंचिंग असतं त्यांचं, ते जर मला कळत नसेल तर मी आउटडेटेड होईल. आपला एक धोका काय असतो लेखकाला मुख्यत्वे की एक आजूबाजूला प्रत्येकाचं एक सर्कल असतं आणि एका सर्टन पिरियड नंतर ना आपण त्या सर्कलला जे आवडेल जे कळेल तेच लिहायला लागतो. पण त्या आपल्या लिमिटेड सर्कलच्या पलीकडे एक मोठं मार्केट आहे, एक नवीन जनरेशन आहे कम्प्लीट. तुम्ही तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. बरं, ती जनरेशन अशी आहे, म्हणजे मी सरसकटीकरण नाही करणार, पण त्यांना बहुतेक देशाची डेमोग्राफी माहित नाहीये, त्यांना राजकारण माहित नाहीये देशाचं, किंवा त्यांना देशाचं समाजकारण त्यांना माहित नाहीये. तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला लिहावं लागणार त्यांच्यासाठी. आणि ना ते लिखाण खूप व्हिज्युअल ओरिएंटेड असावं. म्हणजे तुमचं वाक्य वाचले की डोळ्यासमोर व्हिज्युअल आलं पाहिजे त्यांच्या. कारण जसं म्हणलं या पिढीचं पालन पोषणच ना व्हिज्युअली झालंय. युट्यूब असेल, रील्स, टिकटॉक असेल, सोशल मीडिया असेल, आणि ते व्हिज्युअल ओरिएंटेड त्यांचा माइंड ब्रेन काम करतोय. तर आपलं लिखाण पण असं व्हायला हवं ना की ते त्यातून व्हिज्युअल दिसायला पाहिजे त्यांना. ते खूप वर्णनात्मक रटाळ असू नये. खरं तर त्याचं स्वतःच एक सौंदर्य येतात एक लिखाणाचं, की आपण जे अगोदर वाचायचो लिखाण दीर्घ पल्ल्याचं, त्याचं स्वतःच एक सौंदर्य आहे. ते आपल्या पिढीला खूप आवडण्यासारखं आवडतं आपल्याला. पण अगेन आपल्या पुढच्या पिढीचा विचार करावाच लागणार आहे. कारण जर मी आता फक्त माझ्या पिढीपुरतं लिहायचं ठरवलं किंवा दोघांनी जर यांच्याच पिढीपुरतं लिहायचं ठरवलं तर पुढच्या 20 वर्षांतर पुस्तक वाचणार कोणा प्रश्न आहे. कारण ते पुस्तक वाचणारच नाही आपली जेनझी. तर त्यांचा लिंगो समजून घेणं, त्यांच्याशी बोलत राहणं, त्यांची संवाद साधणं खूप महत्वाचं आहे जेनझीशी. मग त्या प्रत्येकाने करायला हवं. म्हणजे आपल्या आजूबाजूचं सर्कल आहेच आहे आणि ते बहुतेक माझ्याच पिढीचे लोक आहेत. तर त्यांच्याशी बोलून बोलून माझा काहीतरी वेगळाच गैरसमज शक्यता की नाही सगळं जग असंच आहे. जो प्रॉब्लेम ऍक्च्युअली आपल्या हल्ली फिल्म्सचा होतोय आपल्या, म्हणजे असं म्हणलं जातं की मुंबई आपल्या साऊथ बॉम्बे ओरिएंटेड फिल्म्स बनत चालल्यात करण जोहरच्या. कारण त्याला ते जग माहिती, तुला बाहेरचं जगच माहित नाही. तर मला वाटतं खूप व्यापक विचार करायची गरज आहे लेखकाने, स्वतःला अपडेटेड ठेवायची गरज आहे. जेनझीशी खूप संवाद साधायला पाहिजे वारंवार, त्यांची भाषा समजून घ्यायला पाहिजे, त्यांची थॉट प्रोसेस समजून घ्यायला पाहिजे. आणि हे सर जसं म्हणले की डिजिटल फॉर्मॅटमध्ये लिखाण कसं येईल त्याचा पण जास्तीत जास्त विचार करायला हवा. ती पिढी कसा विचार करते, त्यांची व्हिज्युअल्स बघायची सवय कशी आहे, हे सगळं आपल्या लिखाणात अडॉप्ट करायला पाहिजे. तरच हे पुस्तक कालांतराने वाचली जातील 25 वर्षांनी. तुला माहितीये बेंचिंग म्हणजे काय असतं? बेंचिंग म्हणजे नात्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये जे दोघ जण असतात ते दोघ जण अशा याच्यामध्ये असतात की एक बाजूला बेंचवर बसलेला आहे, आपलं नाही पटलं तर तो आहे. सो दिस इज बेंचिंग.
तरी नाही समजलं मला. मग थोडक्यात एक म्हणजे हा नाही पटला तर हा असं हा आपण प्रयत्न करून बघू. जर नाही अरे बापरे, जमलं दोघे प्रयत्न करणार आहेत. नाही 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 हे हा जो बाजूला बेंचवर बसलाय तो वेगळा. हा एक आत्ता नातं आहे, एक कपल आहे, एक कपल ते दोघेही आहे, प्रयत्न ते दोघं करणार. प्रयत्न नाही करणार. जमलं तर बेंचवर बसलेला बेंचिंग दुसरा हा तो ते बेंचिंग. हा प्लॅन बी. हा, हे प्लॅन बी. हा. राखीव खेळाडू. अच्छा हे नव्हतं मला 11वा माहित. खेळाडू. आणि ते अजून एक काल मी आता तुम्ही ते सिच्युएशन शिप. सिच्युएशनशिप. हा तेही मला फक्त ते नाही शेवटचं का जे माझं आलंय चुकतंय का नाही, सौरभ? नाही. थोडं आपण वाचलोय आपण आपली काय- पिढी त्यात. नाही ते काय होतं दोघं एक लग्न न situationship करता असते. राहतात ते काय. लिव्हिंग Live in, लिव्हिंग. live in. हा मला शेवटचं ते माहितीये, हे पुढचं नाही नाही माहिती हे मला. पुढे खूप झालंय अरे आता. अच्छा असे असंख्य शब्द आहेत. सिच्युएशनशिप असते, मग बरंच काय काय असतं, गॅस लाइटिंग वगैरे असे हल्ली हो. खूप झालेत काय काय शब्द. नाही तर माझं आपण पुढे गेलोय त्याच्या सगळ्याच्या. ही भाषा वेगळी आहे. हा म्हणजे आता सर म्हणाले की त्या जेनझीशी संवाद साधायला हवा, मग आपल्याला या गोष्टी कळतील. पण मी काय केलं ना, जेव्हा मी म्हटलेलं की मी जर्नलिझम करत होतो आणि मी ज्या दिवशी जर्नलिझम सोडलं ना 2016 त्या दिवशी मी घरचा न्यूजपेपर बंद केला. आजपर्यंत मी पेपरच नाही वाचलेला. त्या दिवशी मी न्यूज चॅनल पाहणं बंद केलं. ते आजपर्यंत मी पाहिलंच नाहीये. मी अशा ठिकाणी राहतोय सध्या की आजूबाजूला सगळी शेती आहे. म्हणजे सगळे माझ्या घरामध्ये 2 कुत्रे आहेत, अवतीभोवती प्राणी आहेत, मी माझी बायको आणि मुलगा, आम्ही तिघच घरामध्ये राहतो. आमच्याशी संवाद साधायला कोणी नाही आहे. म्हणजे माझा मुलगा जातो शाळेमध्ये, तो एन्जॉय करून येतो दिवसभर, तो सांगत असतो. पण ह्या गोष्टी मला माहितीच नाही आहेत, कारण मी या गोष्टींपासून खूप अलिप्त राहतोय. त्यामुळं तुम्ही काय सांगितलं पहिल्यांदा, बेंचिंग, हे मी आजच ऐकलं. हा नाही, माझी मुलगी मुंबईच्या कॉलेजमध्ये जात असल्यामुळे मला हे सगळे शब्द कळत असतात. पण त्यामुळेच हा बोल तू. हा म्हणजे मला गंमत हीच आहे की जेनझीचा बेंचिंग हा शब्द आहे, पण मराठी भाषेची बोंब हीच आहे की त्या जेनझीला काय म्हणायचं किंवा हे बेंचिंगला काय म्हणायचं हे पण कळालं पाहिजे, तर ती मराठी भाषा टिकेल. नाती मराठी संस्कृतीत नाहीयेत म्हणून मराठी भाषेत या शब्दच नाही. नात्यांना शब्दच नाही. असतीलही, आपण जे म्हणलं राखीव खेळाडू ते असतीलही, त्याला थोडं ग्लॅमरस स्वरूप आलेलं आहे. आणि ते हे असावं बेंचिंग. आणि दुसरं काय, सिच्युएशनशिपला एखादा परिस्थितीनुरूप घेतलेला निर्णय असं ते काही आता आम्हाला इतिहासातच शोधावं लागेल. तर थोडक्यात काय की अमोल जसं म्हणाला तसं की तो संवाद चालू राहायला पाहिजे. तर तो थोडाफार मी प्रयत्न करते, म्हणून निदान मला हे शब्द कळतात तरी माझ्या पुढच्या पिढीकडनं. पण एक आहे की मला असं वाटतं की पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी किंवा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करावं, तर मला असं वाटतं की मराठी वर्तमानपत्र घरी घ्यावं. कारण निदान आपल्या पुढच्या पिढ्यांचा काहीतरी त्या भाषेशी त्यांच्या शालेय पुस्तकाच्या पलीकडे जर पहिल्यांदा संपर्क येणार असेल तर तो रोज येणाऱ्या त्या वर्तमानपत्राशी येऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे माझ्या मुलीनी मला ती शाळेत मराठी शिकायची, त्यांची मराठी. आमच्याकडे दुर्दैव असं होतं की मी मुंबईत जिथे राहते तिथे माझ्या आजूबाजूला मराठी शाळाच नव्हती. त्यामुळे घरापासून सगळ्यात जवळ त्यातल्या त्यात जी शाळा होती इंग्रजी माध्यमाची, त्यात मी तिला घातलं. कारण मुलीचं शेवटी जाण्या येण्याचा वेळ वगैरे अनेक मुद्दे त्यामध्ये असतात. मग एक दिवस ती मला म्हणाली की आपल्या घरी लोकसत्ता येतो का? तर मी म्हटलं की लोकसत्ता नसतं ते लोकसत्ता असतं. पण मला त्या दिवशी कळलं की हिला इतकं मराठी तरी वाचता येतं. मग हळूहळू त्यातून पुढे एक तो संवाद निर्माण झाला आणि मग ते मराठी शब्द, मराठी भाषा वगैरे वगैरे इथपर्यंत आम्ही पोचलो. तर ती एक निदान गोष्ट करावी असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त घरात मराठी बोलावं. जे कदाचित तुम्हाला तो प्रश्न आज नसेल पडत, पण मी जिथे राहते त्या माझ्या शहरामध्ये माझ्या आजूबाजूला मराठी बोलणारी माणसं हळूहळू इतकी झपाट्याने कमी होत चालली आहेत की घरात माझ्या मुलीशी किंवा तिच्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींशी मराठीत बोलणं हा एक प्रकारचा संघर्ष झालाय. त्यांना त्या भाषेशी बांधून ठेवणं ही आता एक वेगळी जबाबदारी झाली आहे. आणि म्हणून घरात मराठीचं बोललं पाहिजे किंवा आम्ही बोलतो. म्हणजे आम्ही आमच्या कुत्र्याशी मराठीत जेव्हा बोलतो गमतीत, तेव्हा आजूबाजूचे लोक मला विचारतात की ह्याला पण मराठी कळतं. म्हटलं हो, कारण कुत्र्याला इंग्लिश कळलं पाहिजे असं आपण समजतो ना. त्याच्याशी बोलताना कम हिअर असं म्हणायची काहीच गरज नाही. तो इकडे ये म्हटल्यानंतर येऊ शकतो. त्याला आपण जी भाषा शिकवू तो ती शिकणार आहे, म्हणजे त्यातले 50 शब्द. तर अशा पद्धतीने मराठी भाषा आपण चालू ठेवू शकतो निदान घरात तरी, असं मला वाटतं. हा म्हणजे मला वाटतं ना की मराठी भाषा
जोपासण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी ज्याचे त्याचे आपापल्या परिस्थितीनुरूप प्रयत्न असावेत. म्हणजे तुम्ही म्हणाले की तुमच्या घराच्या अवतीभोवती परिस्थिती अशी आहे की तिथं मराठी बोलणं हे चॅलेंज आहे, अशा वेळी तुमच्या घरामध्ये न्यूजपेपर येतोय, हे तो तुमचा प्रयत्न झाला. आमच्या गावाकडं मराठी इतके अवतीभोवती बोलतायत, आम्हाला न्यूजपेपरची गरजच पडत नाही. म्हणजे तिथं बोलून मराठी काय म्हणतात टिकवली जाते, इथे वाचून टिकवली जाते. आता माझं म्हणाल तर मी वाचनच करत नाही, मग मी वाचन करत नाही, मग मी मराठी समृद्ध ठेवू शकतो का? मी लिहितो. माझा प्रयत्न हा आहे की मी लिहून मराठी टिकवायचा प्रयत्न करतोय. मॅडम वाचून प्रयत्न करतायत, गावाकडे बोलून करतायत. तर तुम्ही वाचलंच पाहिजे म्हणजे भाषा टिकल का? अजिबात नाही. तुम्ही लिहिलंच पाहिजे म्हणजे भाषा टिकल का? अजिबात नाही. किंवा तुम्ही बोललंच पाहिजे म्हणजे भाषा टिकल का? असं अजिबात नाही. मला वाटतंय त्या परिस्थितीनुरूप मराठी भाषा टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय तो मराठी भाषा टिकवणार आहे. मी जर गावाकडे जाऊन म्हटलं की तुम्ही मराठी वाचलंच पाहिजे, वाचलंच, ते म्हणतील आम्हाला वाचताच येत नाही, पण आम्ही बोलतोय ना, म्हणजे ते टिकवतायत. नॉट नेसेसरी की त्यांनी वाचलं म्हणजेच भाषा टिकेल. तर मला वाटतंय ना, कुठल्याही प्रकारचा अट्टहास न करता, म्हणजे वाचणं, लिहिणं, बोलणं याच्याऐवजी तुमच्या काळजामध्ये आहे ना मराठी टिकवायची, त्याचा तो घेतलेला तो निर्णय असेल, तो मराठी टिकवेल. बरोबर. म्हणजे खेड्यागावांमध्ये आपण म्हणतोय की मराठी येते त्यांना बोलता, तरी ते हिंदी किंवा दुसरी भाषा बोलत असतील ना, मग म्हणजे आक्षेप आहेच की तुम्हाला येते ना मराठी, समोरच्याला समजते ना, तुम्ही मराठीमध्ये बोला. तर मला वाटतं त्या परिस्थितीनुरूप आपण मराठी समृद्ध करू शकतो. पण आता AIचं एवढं मोठं संकट आहे आपल्यासमोर, आणि त्याच्यामुळे लेखकांसमोर तर ते मोठं संकट आहे, कारण ते ChatGPT वरती तुम्ही एक काहीतरी टाकलं की धपा तुम्हाला 50 ऑप्शन्सच येतात. तर मग काय वाटतं आता ह्यातून आपण, मराठी भाषा हा वेगळा मुद्दा झाला, लेखकांचं संवर्धन कसं करणार आहोत? चॅलेंज आहे हे खरं. म्हणजे हा विचार, म्हणजे तुम्हाला एकदम AIचं तर ठीक आहे, त्याच्यावर बोलू आपण. एक तुम्ही हसाल, मगाचपासून माझ्या मनात हा विचार येतो ना, लेखक असण्याचे फायदे जसे आहेत की इथं बोलवलं जातं ही गोष्ट वेगळी, पण तोटा सांगू का? निवडणूक आली, फोन येतात, अरे जरा ते पत्रक लिहायचंय, प्रभागात वाटायला किंवा पोस्ट टाकायचे, लिहून द्या. मित्राच्या मैत्रिणीचा वाढदिवस असला की तो तिच्याबद्दल लिहून घेतो लेखकाकडनं. अहो विचार, तुम्ही यांना विचारा, हे खरं आहे की नाही? आणि आपल्याला त्याच्या भावना स्वतः लिहायच्या. ते तू म्हणालास ना, तो अभिनय करावा लागतो. तर हे तोटे ऑलरेडी आहेत, त्याच्यात हे AI आलंय. परंतु काही ना काहीतरी मार्ग काढून मी स्वतःला एक केलं. म्हणजे आतापर्यंत इतिहास लिहित होता, तर मला एक गोष्ट परवा दिवशी आमचे मित्र म्हणाले की ह्या नव्या पिढीलाच्या वेबसिरीज, आता तुमची तर गाजती आहे ती, एकदम तुफान चाललंय, मी पाहिली काल रात्रीच पाहिले. शिलेदार आमचा रायगडवाला विषय आहे ना, त्यामुळं ते जास्त अधिक आवडीनं पाहिलं की त्यांना ह्या सगळ्यामुळे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश ओलांडून 7 समुद्रापल्ल्याड एका क्लिकवर पोचता येतं. तर त्यांना ते तुमच्याकडनं हवंय, असं काहीतरी करा. मी तातडीनं सांगितलं की आता त्यांना समजा त्यांनी रॉबिनहुड हा माहिती आहे तुम्हाला, आम्हाला नवीन पिढीला काय माहिती रॉबिनहुड कोण आहे? म्हटलं मी रॉबिनहुडवर मराठीत लिहिणार. त्याचं शब्दांकन काय नाही हे सगळा विषय नंतरचा. AI वगैरे विषयावर हे तर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील. त्यांची गरज काय आहे आणि त्यांना नवीन आपण काय देऊ शकतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज क्रांतिकारक हे आपण देण्यानेच त्यांना मिळतील असं नाहीये. त्यांच्याविषयी खूप आहे, परंतु जी भूक त्यांची AI वगैरे या सगळ्या माध्यमांकडे आहे त्याच्यातली आपण किती भागवू शकतो याचा विचार. म्हणजे लेखकांनी आता आत्मचिंतन करणं नव्या पिढीच्या संदर्भात हा सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळं आणाल AI मध्ये, भावना कुठून आणा. तर आपल्या मला त्याचंच उदाहरण पटकन आठवलं. आपल्या मराठी भाषेतले खूप कवी आहेत, त्या कवींनी प्रेमावरती सुद्धा बरंच लिहिलंय. कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे, ती भावना AI कुठून आणू शकते? तेच मी म्हटलं, जो अनुभव तुम्ही घेता तो वसंत बाप्तांची एक कविता आहे, भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. रायगडाबद्दल इतकी सुंदर भावना कुठून आणू शकतो? तुम्हाला एक उदाहरण देतो. मराठी भाषेचा हा विषय चाललाय म्हणून की मराठी भाषेच्या बाबतीत अनेक शब्द सावरकरांनी सुद्धा त्याच्यामध्ये आणले असं सांगितलं जातं.
तर सावरकरांच्या बाबतीत एक कविता सांगितली जाते की ते त्यांच्या पत्नीच्या संदर्भात एका नाटकामध्ये असं आहे, आज सकाळी तोडत असता जाई जुईच्या फुला, माडीवरुनी सुंदर कन्ये पाही आले मी तुला. असं ही भावना तुम्ही AI मध्ये कुठून आणू शकाल? तेच सावरकर देशाच्या मराठी भाषेतली गंमत आहे. देशाच्या बाबतीत काय म्हणतात, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत असे लाली. हे AI मध्ये नाही येऊ शकत. आपल्या मराठी भाषेत इतकं सुंदर सगळ्या क्षेत्रातलं सगळ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. बाकी AI ची वगैरे जी काही आव्हानं लेखकांपुढे आहेत त्याच्यावरती फार तुम्ही बोला, म्हणजे मला काय होतं त्या गोष्टी फार बोलता नाही येणार इथे. मला AI मला इष्टापत्ती वाटते ऍक्च्युली, संधी आहे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा कम्प्युटर्स आले होते तेव्हा आपण चालू होतं की आता लोकांच्या नोकऱ्या जाणार, सगळे कामं कम्प्युटर्स करणार, पण त्याचा आपल्याला फायदा झाला त्या क्रांतीचा. आणि AI ची वैशिष्ट्य काय होती का, की ज्याला स्वतःचं विश्लेषण करण्याची क्षमता आहे ना, स्वतःचं अनालिसिस करण्याची क्षमता आहे, त्याला मरण नाही आहे या क्षेत्रात. पण AI मध्ये नुकसान कोणाचं होणार आहे, की जे इकडचं बघून तिकडे लिहितात किंवा शब्दशः भाषांतर करतात त्या लोकांना त्याचं नुकसान होईल. पण जो स्वतःचा अनालिसिस करतोय ना, स्वतःचं विश्लेषण करतोय, ज्याला स्वतःचा काही थॉट आहे, त्याला उलट AI हे एनहान्सिंग टूल आहे त्याच्यासाठी. म्हणजे त्याच्या डोक्यात एक स्वतःचा थॉट आहे तर त्याला घासून पुसून लक्ष करण्याचं काम AI करू शकतो. AI म्हणजे शेवटी काय आहे, शेवटी डेटा जमलेला आहे सगळा, तो माणसाने टाकलेला डेटा आहे तो, आणि तो त्या डेटात जे सापडेल ते आपल्याला देतो आपल्या गरजेनुसार. पण त्याचं स्वतःचं अनालिसिस करण्याची क्षमता AI कडे नाही आहे, किंवा AI कडे इमोशन्स नाही आहेत, ते आपल्याकडे. तर मला स्वतःला लेखक म्हणून AI चा खूप फायदा होतोय. आणि दुसरं म्हणजे ना, ग्रामीण निम शहरी भागातल्या लोकांसाठी फार मोठी संधी आहे. कारण ना ते लेखक खूपदा शुद्ध लेखन चांगलं नसल्यामुळे किंवा फॉर्मॅट माहीत नसल्यामुळे मागं पडू शकतात. त्यांच्याकडे स्वतःचं सांगण्यासारखं भरपूर आहे, त्यांच्याकडे शैली आहे उत्तम, पण कसं का ड्राफ्ट चांगला नसल्यामुळे त्यांचं रिजेक्ट होतं लिखाणपर्यंत. तर AI वापरून ना ह्या सगळ्या त्रुटी त्यांना दूर करता येतील आणि त्यांना अजून चांगलं एक्सपोजर मिळेल प्रकाशकांकडे. मी सुद्धा स्क्रिप्ट रायटर आहे आणि रायटर म्हणून पण मला AI चा खूप उपयोग होतोय. मला म्हणजे माझं इंग्लिश थोडं चांगलं आहे, मी मराठी मीडियमचं आहे, पण मला काही इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर मी माझ्या तोडक्यापुढे इंग्लिशमध्ये लिहितो आणि ते मला एकदम परफेक्टली मस्त करून देतो AI ते. तर याचा काही लोकांना तोटा होणार आहे नक्कीच. म्हणजे अनुवाद करणारे लोक आहेत त्यांना कदाचित होऊ शकतो, किंवा न्यूज चॅनल्समध्ये कॉपीज लिहिणारे लोक त्यांना तोटा बसू शकतो. पण जो स्वतःचा अनालिसिस करतोय ना त्याला मरण नाहीये, उलट त्याला खूप फायदा आहे AI चा. तर ना स्वतःचा थॉट डेव्हलप करणं फार महत्वाचं आहे त्यासाठी. की 4 लोकांचं ऐकून मी 5 बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. तुझा थॉट काय, तुझं म्हणणं काय, ते कितपत वेगळं आहे, ते कितपत गांभीर्याने घेण्यासारखं आहे, तर तुला AI चा खूप चांगला उपयोग आहे. तर AI मला स्वतःला इष्टपत्ती वाटते आणि मला वाटतं की पुढच्या 5-6 वर्षात सगळंच बदलणार AI मुळे. अर्थातच थोडी बेरोजगारी वाढेल, नो डाऊट, पण त्याचा फायदा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात होणार आहे आपल्याला, असं मला वाटतं, विशेषतः ग्रामीण निमशहरी भागातल्या लोकांना. नाही, मला थोडं असं वाटतं की AI मुळे पर्याय उपलब्ध झालाय. म्हणजे जसं मी म्हटलं तसं की तुम्ही एक त्याच्यावरती 4 वाक्य लिहिलीत की मला ह्या अशा अनुषंगाने एक गोष्ट हवी आहे, की ते तुम्हाला त्याच्यावर एक 10 पर्याय देतात, पण ते निवडावं शेवटी तुम्हालाच लागणार आहे. म्हणजे तो निवडीचा अधिकार तरी सुद्धा तुमच्याचकडे आहे आणि तो ज्याला जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येईल त्याला कदाचित त्यातून जास्त चांगलं लिहिता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष बघितलेला अनुभव लिहिणं हे शेवटी तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. तो अनुभव त्या वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कसब तुमच्याकडे असावंच लागेल. ते तुम्हाला AI देऊ शकेल का, किंवा ChatGPT मधनं तो अनुभव तुम्ही वाचकाला देऊ शकाल का, याच्याविषयी मला शंका आहे. मी अजूनपर्यंत ते वापरलेलं नाहीये, पण हो, भविष्यात कधीतरी ते शिकावं लागेल, ते वापरून बघावं लागेल. आणि तू म्हणतोयस तसं लेखक म्हणून त्या दृष्टीने स्वतःला अपग्रेड करत राहावं लागेल. फार गरजेचं आहे. बरोबर आहे. मला वाटतं AI ना तुम्हाला कंटेंट देईल, तुम्हाला भावना नाही देऊ शकत. मराठीमधल्या ज्या भावना व्यक्त होतात ना त्या, एक तर पहिली गोष्ट म्हणजे हिंदी इंग्लिशमधून मला व्यक्त होतील असं वाटत नाही, कारण ती आपली भाषा नाही आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रेम व्यक्त करणं, दुसरी गोष्ट तुम्हाला पडणारी स्वप्न, आणि तिसरी गोष्ट तुम्हाला द्यायच्या समोरच्याला ज्या शिव्या आहेत ना, ह्या 3 गोष्टी मराठीत इतक्या सुंदर येतात ना की म्हणजे तुम्हाला एखाद्या मुलीला प्रपोज करायचंय, तुम्ही ते AI वर सर्च केलं, ते वाचून तिला दाखवलं, ते चप्पल हाणे. तुमच्या मनात ज्या भावना आहेत ना त्या तुमच्या भाषेत, तुमच्या त्या लहेजामध्ये आणि मनातून तुम्ही मराठीतून बोला, त्या तिला व्यवस्थित समजतील.
याचं मी एक उदाहरण देतो. आम्ही 9वी 10वीत असेल कदाचित, त्यावेळी माझ्या मित्राला एका मुलीला, म्हणजे तो मित्र मोठा होता 12वीतला, त्याला त्या मुलीला प्रपोज करायचं होतं आणि लेटर लिहायचं होतं. तो 9वीतला असता तरी आम्हाला चाललं असतं. नाही, तो मोठा होता. तर त्यावेळी मी कविता लिहायचो छोट्या छोट्या, आणि त्याला वाटलं होतं मी भारी लिहितो म्हणून. त्याने मला लव्ह लेटर लिहायला लावलं. आणि आधी मी खूप नाही का प्रिय सुनीता असं लिहिलं, पण नंतर म्हटलं की नाही, यात मजा नाहीये, खूप आर्टिफिशियल AI होतंय हे. आम्ही अगदी टिपिकल लिहिलं की तू त्या दिवशी लाल साडी घातली होती, छान दिसत होती. आणि त्याच्यात आम्ही अगदी एक वाक्य लिहिलं की तू विक्सची गोळी, तेव्हा विक्स गोळ्या खायच्या गावाकडे, तू विक्सची गोळी खाते ना तेव्हा तू बोलते ना खूप छान वास येतो नाही का, खूप फ्रेश, असं लिहिलं होतं आम्ही. गंमत म्हणजे तिथून पुढं त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, त्यांचं लग्न झालं, त्यांचा मुलगा आता SP कॉलेजला आहे. सक्सेस नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की त्या इतक्या प्रांजळ, निर्मळ आणि त्या मराठीतल्या भावना होत्या, त्या तिला व्यवस्थित समजल्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी स्पोकन इंग्लिशचा क्लास लावला होता आणि मला असं वाटत होतं की इंग्लिश शिकावं आपण. त्यावेळी मला सरांनी सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्हाला स्वप्न सुद्धा इंग्लिशमध्ये पडत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही इंग्लिशमध्ये परफेक्ट नाही. आजपर्यंत मला इंग्लिशमध्ये स्वप्न पडत नाहीत. हो ना, नाही पडत. म्हणजे तुमच्या मुळामध्ये, तुमच्या हृदयामध्ये मराठीचं आहे, त्यामुळे ती मराठी टिकून आहे. आणि तिसरी गोष्ट, शिव्या. तुम्हाला जर प्रचंड राग आला एखाद्यावर आणि तुम्हाला कितीही नाही, हा समोरचा सिन्सिअर झाला, हिंदीतून शिवी दे, नाही ती भावना बाहेर येतो. मजा नाही, आपला तो राग व्यक्त होत नाही. इंग्लिशमध्ये शिवी द्या नाही, मराठीमध्ये जी शिवी दिल्यानंतर जो राग बाहेर पडतो ना, तर तो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते AI मधून नाही मिळू शकत. तिथं तुम्हाला तुमची खणखणीत मराठीच हवी. वा. बरं, नितीन म्हणाला मी काहीच वाचत नाही. तू काय वाचतोस? तू खरंच काहीच वाचत नाहीस? मी खरंच काही वाचत नाही, पण ज्यावेळी मला जो विषय लिहायचा असेल ना, त्या विषयाचा मी पूर्ण अभ्यास करतो. तेवढं मी वाचन करतो. म्हणजे महाराजांचं आता मला लिहायचं होतं, 2-2.5 वर्ष मी इतकी ढिगाणी पुस्तकं वाचलीत, त्या झोनमध्ये जायचंय ना. आता उद्या जर मला कुठल्या देवाचं लिहायचं असेल, मी पूर्ण ते वाचेल. पण जेव्हा ते वाचून होईल, लिहून होईल, मी शांत असतो, मी काही वाचत नाही. म्हणजे माझा खूप प्रॉब्लेम व्हायचा सुरुवातीला, की मी एखाद्या लेखकाचं वाचायचो ना, मी इतका इन्फ्लुएन्स व्हायचो ना, मी तसंच लिहायला लागायचो. म्हणजे माझा स्वतःच्या बाजूला राहायचं आणि मी सेम कॉपी हाणायला लागायचो. मग मला असं कळालं, अरे तू ते कॉपी करतोय का, तो त्या प्रेमात पडतोय. तिथून पुढे ठरवलं की नाही, आता कोणाच्या नाही प्रेमात पडायचं, आपलं आपलं. मी वाचतो, त्यांनी सांगितलं तसंच आहे अगदी. परंतु माझा प्रवास जो असतो, खूप माझा सातत्याने जनसंपर्क आहे. आपल्या मराठीमध्ये वाचण्यासारखं खूप आहे, मला वाचायला खूप आवडतं. परंतु मी प्रवासाचं काय सांगितलं, मराठीच्या एका भाषेच्या अंतर्गत ज्या बोलीभाषा येतात, त्याच्यामध्ये अहिराणी आहे, खानदेशी, मांडेशी आहे, आपली पुण्याची मराठी वेगळी आहे, मुंबईकडचं थोडं मराठी वेगळं आहे, आगरी कोळी भंडाऱ्यांची मराठी बोलीभाषा वेगळी आहे, आमच्या रायगडकडची वेगळी आहे, कोल्हापूरची मराठी आणखीन थोडी, त्याच्यात तुमचा विषय आला तसा ते शिवीचा एकदम, बेळगावची मराठी वेगळी आहे, माझ्या आजोळची सिंधुदुर्गकडची मालवणी आहे पण ती मराठी आहे, गोमांतकाला टच असलेली मराठी वेगळी आहे. तर ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन वाचताना किंवा बोलताना, बोलणं हे त्या भाषेचं रिफ्लेक्शन आहे, त्याच्यात त्या ठिकाणच्या लेखकांचं. बहिणाबाई ज्या लिहितात ती त्यांच्या भाषेत लिहिलेलं असतं. तर तो संवाद माझा सातत्याने वेगवेगळ्या प्रांताशी होत असल्यामुळे मराठी भाषेच्या अंतर्गत जेवढ्या बोलीभाषा येतात त्यातलं मी खूप वाचलंय. आणि लेखक म्हणून ज्यावेळी ज्या विषयावरती लिहायचं असतं त्या विषयातलं तर वाचावंच लागतं. तुम्ही वाचल्याशिवाय लिहू शकत नाही. त्याला AI हा पर्याय आलेला नाहीये. परंतु जर मनातनं काय वाचायला आवडत असेल तर मला संत साहित्य खूप आवडतं. म्हणजे मी काय सांगतो आणि अभिमानाने सांगतो की मराठी भाषेला संत साहित्याची जी परंपरा आहे ना तेवढी दुसरी कुठली नाही आहे. लेखक कवी येतात आणि जातात, पण संतांनी जे साहित्य लिहिलेलं आहे त्याच्यात केवळ अभंग आणि प्रार्थना आहेत असं नाही आहे. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं, तुकोबारायांनी 4,500 अभंगांची गाथा जी लिहिलेली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी, त्या 4,500 अभंगात काय फक्त सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि राजस सुकुमार मदनाचा पुतळा नाही आहे. त्या अभंगांमध्ये प्रकार आहेत. संत सहवासातले अभंग आहेत, वैकुंठ स्मशान यात्रेचे पण अभंग आहेत. म्हणजे स्मशानात जाताना कुठले अभंग म्हणायचे हाही प्रकार आहे. माझा विषय इतिहास आहे तर गाथेतला इतिहास पाईकाचे अभंग आहेत. संत साहित्यातलं सांगतोय मी काय वाचतो.
4,500 अभंगांपैकी 15-20 अभंग पाईकाचे आहेत. सर पाईक म्हणजे काय? तर पाईक म्हणजे शिपाई. शिपायाने कसं असावं हे तुकाराम महाराज अभंगातनं लिहितात. स्वामी पुढे व्हावे पडता भांडणं मग त्या मंडण शोभा दावी. याचा अर्थ काय? तुमचा जो राजा असेल, भांडण झालं तर त्याच्या पुढं पडा, त्याचा जीव वाचवा, तर तुमच्या शिरोभूषणाला अर्थ आहे. म्हणजे सांगू का, शिवाजी महाराज उभे आहेत आणि मागून सय्यद बंडा आलाय, तर जीवा महालाने मध्ये पडून जे केलं आणि त्याचा हात हवेतल्या हवेत उडवला, स्वामी पुढे व्हावे पडता भांडणं मग त्या मंडण शोभा दावी, पाईकाचा अभंग आहे. हे वेगळेपण आहे. ज्ञानोबारायांच्या केवळ पसायदान नाही, विरहिणी आहे. म्हणजे पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता, ते विरह भाव त्याच्यात पण आहे. की आत्ता आपण सॅड सॉन्ग म्हणतो फिल्म लाईनला, किंवा कपलचं जे सॉन्ग असतो विरह गीत म्हणतो, ही विरह गीतं आमच्या संत साहित्यात पण आहेत. विरहिणी आहेत. कृष्णे वेदिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माई. इकडे कुसुमाग्रज काय लिहितायत? दगडावर दिसतीला अजूनही तेथल्या टापा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा. आपण काय म्हणून जातो? अद्याप विरहिणी कुणी वाऱ्यावर, अद्याप विरहिणी कुणी वाऱ्यावर गातं. विरह झालाय त्या वीरांचा तिथं. तर ते संत साहित्यात आहे सगळं. म्हणून महाराष्ट्राचं संत साहित्य मराठी भाषेतलं आहे हे इतकं अफाट आहे, अमर्याद आहे. मला वाचायला गेलं की एक उदाहरण देतो सर. म्हणजे हे वादात्मक नाही, हे अभ्यासात्मक आहे खरं. आपण म्हणतो की 450 वर्षापूर्वी एका विशिष्ट वर्गालाच फक्त शिकता यायचं, एका विशिष्ट वर्गालाच वाचता यायचं, असं नाहीये. संत सेना महाराज नाभिक समाजाचे होते, अभंग लिहित होते, बरोबर. आमचे संत चोखामेळा विशिष्ट वर्गातले होते, अभंग लिहित होते. गोरा कुंभार अभंग लिहित होते. आणि ती भाषा गावठी नव्हती. मी सेना महाराजांसारख्या नाभिक समाजाच्या माणसाचा एक अभंग सांगतो तुम्हाला. संत मराठी भाषेतला. संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायादिका, घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. इथपर्यंत ठीक आहे, ही सामान्य पुढचे शब्द काय? तुझी याचा वारा लागो नेदी अंगा, ऐसे पांडुरंगा कळू आले, संताने सरिता केला सेना नावी, ब्रह्मादिका पायी नातुडे जो. ब्रह्मादिका पायी नातुडे जो या शब्दाचा अर्थ लावायला जर 4 मराठी भाषेचे तज्ज्ञ बसवले तरी 2 तास जातील. हे त्या शतकामध्ये संत सेना महाराज मराठी भाषेत लिहित होते. काय शब्द आहे? ब्रह्मादिका पायी नातुडे जो. मराठी भाषा कधीपासून समृद्ध आहे आणि ही समाजातल्या सर्व घटकांना येत होती. इतकं संत साहित्य. आपण ज्ञानोबारायांचं सांगितलं, तुकाराम महाराजांचं सांगितलं, रामदास स्वामींचं सांगतो, दासबोध लिहिलाय, पुरुषार्थाची लक्षणं लिहिली आहे. याच्या व्यतिरिक्त करुणाष्टक लिहिली आहेत. आणि करुणाष्टकामध्ये देशामध्ये काय काय घडलं त्यावेळी गंभीर परिस्थिती ही त्याच्यात आहे. दासबोधामध्ये जगताना कसं जगावं आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणायचं, ती निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, एवढी विशेषणं आपल्या राजांसाठी वापरलीत मराठी भाषेत, बरोबर. याच्या पलीकडे जाऊन मूर्खांची लक्षणं सुद्धा त्याच मराठी भाषेमध्ये. हे संत साहित्यात खूप खूप आहे, अमर्याद आहे, अफाट आहे. म्हणून मला स्वतःला आवडतं संत साहित्य वाचायला. तू काय वाचतो समोर? मी बरंच वाचतो, मला जेन्युअनली आवडतं वाचायला. मी आत्ताच एक सुमेध नावाचा नवीन लेखक आहे, त्याचं निळावंती नावाचं पुस्तक वाचलं. फॅन्टसी जॉनर मधलं अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे किती कल्पनेची भरारी एका लेखकाची असू शकते. एक भारद्वाज नावाचा लेखक आहे जो टोपण नावाने देतोय. त्यानं ना तो LGBTQ कम्युनिटी मधला आहे. त्यानं सप्तरंगी पालखीची भोई नावाचं पुस्तक लिहिलंय. अप्रतिम पुस्तक आहे, कारण त्यातून मला नवीन जग कळतं, नवीन विश्व कळतं अशा पुस्तकातून. मी आत्ताच एक रवी आमलेंचं प्रोपोगंडा नावाचं पुस्तक वाचलं की प्रोपोगंडा कसा होतोय हल्ली, राजकीय, सामाजिक, IT सेल्स, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स, ह्यातून लोकांची मतं कशी बनवली जातात, त्याच्यावर एक फार अप्रतिम पुस्तक आहे ते वाचतोय. मला जिओ पॉलिटिकल विषयावर पुस्तक वाचायला आवडतात. मला फॅन्टसी जॉनर आवडतो. मला क्राईम थ्रिलर्स आवडतात. मी ते हिंदीमध्ये उपन्यास पण वाचतो, ते ठोकळे असतात ना मोठमोठे, ते पण वाचतो. मी कॉमिक्स अजूनही वाचतो. मला सगळ्याच प्रकारचं वाचायला आवडतं. मला सिनेमा वाचायला तर ऑब्व्हियसली आवडतं मला, पण मी बऱ्यापैकी वाचतो कारण त्या स्वार्थपणे की मी अपडेट होत राहतो. बरोबर. कच्चा माल मिळतो तुम्हाला लिखाणासाठी बराच त्याच्यातून. तर मी बऱ्यापैकी वाचन करतो. नवीन लेखकांचं जास्त वाचतो सध्या.
चांगलं आहे. सो आपल्या पद्धतीने निदान आपण जरी आपल्या बाजूने प्रयत्न करतो आहोत काहीतरी मराठी भाषेत लिहिण्याचा, भाषा वाचण्याचा. आणि ह्या निमित्ताने आपण प्रेक्षकांनाही असं आवाहन करूया की जास्तीत जास्त मराठी भाषा बोला, मराठी भाषा, मराठी नाटकं बघा, मराठी सिनेमे बघा, मराठी पुस्तकं वाचा आणि आपल्या बाजूनी आपण मराठी भाषा जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.